मोठा निराशेनंतरच मिळत असतो। तर पुढील कौतुक सोहळ्याकडे आपण वळूयात। संघर्षातून अस्तित्व निर्माण झालेली आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही। तो फक्त व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो, पण त्यासाठी हा एक कौतुक सोहळ्यातून आपल्याला प्रतिबिंबित होतं। तर प्रथमतः प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या या ठिकाणी श्री अनघा मॅडम यांचा मी पहिल्यांदा त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो। सत्कार श्री अनुभूती मॅडम करावा अशी विनंती करतो। तसेच अनिरुद्ध सरांचा सत्कार धन्यवाद मॅडम आपण केल्याबद्दल। तर थोडे अरुंधती क्षीरसागर मॅडम थोडक्यात मनोगत व्यक्त करतील अशी इच्छा बाळगतो, त्यांनी मनोगत व्यक्त करावं। मनोगतासाठी जास्त वेळ घेणार नाही, अगदी थोडक्यात आटोपते। सर्वप्रथम नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या अनौपचारिक छोटेखानी कार्यक्रमात मी सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींचे केसागर बृहत परिवारातर्फे स्वागत करते। आपण सर्वजण ज्याची इतक्या उत्सुकतेने आतुरतेने वाट पाहत होतो तो बहुप्रतीक्षित कौतुक सोहळा आज येथे संपन्न होत आहे। हा क्षण आपणा सर्वांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे। या उत्सुक मूर्तींच्या मनातील या क्षणाच्या काय भावना असतील त्या मी 2 ओळीत व्यक्त करते। जरी मिरविले हार तुऱ्यांनी गुलाल उधळणे होऊन सत्कार मूर्ती, जरी मिरविले हार तुऱ्यांनी गुलाल उधळून होऊन सत्कार मूर्ती, परीखरेची परिपूर्ती, परीखरेची परिपूर्ती, आईची थाप जेव्हा पाठीवरती, आईची थाप जेव्हा पाठीवरती। या वास्तूने आपणा सर्वांना आपल्या ध्येयासाठी झगडताना अहोरात्र या ज्ञानयज्ञ करताना पाहिले आहे। आपणास यशाने अनेकदा हुलकावणी सुद्धा दिलेली असून सुद्धा फिरूनही पुन्हा जन्मेन मी या उक्तीप्रमाणे अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने जोमाने प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपण पाहिले आहे। हे यश निश्चितच तुमच्या प्रयत्नांचे आहे। या वास्तूच्या दैदिप्यमान यशाचे आहे, या वास्तूवरील सरस्वतीच्या वरद हस्ताचे आहे। आपण सर्व या अभ्यासिकेत एका ठराविक ध्येयाने येतो, एक निश्चित दिनक्रमाचे पालन करीत आपण आपला अभ्यास करीत असतो, आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विद्या अध्ययन करीत असतो, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। तितकेच आम्हा सर्वांना कौतुक देखील आहे। येथील प्रत्येकाच्या यशाचे गमक जरी वेगवेगळे असले तरी प्रतिकूल परिस्थितीचा सामना हे साधर्म्य निश्चितच आहे, त्यामुळे जास्त कौतुक वाटते। यापुढेही आपण सर्वांनी अशीच यशस्वी वाटचाल करून अनेक यशाच्या शिखरांना गवसणी घालावी ही सार्थापेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते। केसागर संस्थेचे उपक्रम MPSC मॉक इंटरव्ह्यू आत्ता आपण आयोजित केला होता, त्यामध्ये 64% आपला रिझल्ट आलेला आहे। त्याचबरोबर भविष्यात देखील आपण असे मॉक इंटरव्ह्यू आयोजित करणार आहोत। कंबाईन मॉक इंटरव्ह्यू आणि स्पर्धा परीक्षांच्या मॉक इंटरव्ह्यू आयोजित होतील। त्याचबरोबर सध्या आपल्या कंबाईन ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत। स्पर्धा परीक्षा याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वैयक्तिक मार्गदर्शन, समुपदेशन, फ्रस्ट्रेशन संदर्भात डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सर यांचं वैयक्तिक मार्गदर्शन लाभते। आपल्याच अभ्यासिकेची यशस्वी अधिकारी घडवण्याची ही परंपरा आपण सर्वांनी पुढे चालू ठेवली आहे। आपणही सर्वांनी यापुढे हा वसा असाच पुढे चालू ठेवूयात। ऑल दी बेस्ट। या इथेच मी माझे मनोगत थांबवते आणि उपस्थित मान्यवर सौ अनघा मॅडम यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते। नमस्ते, मी अनघा क्षीरसागर। खरं तर माझी कोणतीही ओळख न देता मी फक्त एवढंच सांगेन की मी तुमच्यातलीच एक आहे आणि या वास्तूशी तुमचे जसे खूप सारे ऋणानुबंध आहेत तसे या वास्तूशी माझीही खूप नाळ जोडली गेलेली आहे आणि माझेही खूप ऋणानुबंध आहेत। खऱ्या अर्थानं आज मला माहेरी आल्यासारखं वाटतंय।
पुण्यामध्ये मी जेव्हा एकाग्रता अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत होते तेव्हा अभ्यास करत असताना ज्या काही गरजा निर्माण होत होत्या किंवा अभ्यासिका कशी असावी, वातावरण कसं असावं किंवा अभ्यासासाठी पूरक कुठल्या गोष्टी असाव्यात, मी स्वतः MPSCची तेव्हा तयारी करत होते आणि त्या विचारातूनच या वास्तूची निर्मिती 13 वर्षांपूर्वी झाली आणि आज त्याची एवढी भरभराट पाहून खरोखरच मला खूप धन्य वाटतं आहे आणि तुम्हा सर्वांना इथे पाहून खूप आनंद होत आहोत. आपण सर्वजण एक आहोत. आपण सर्वच के सागर या बृहत परिवाराचे घटक आहोत. तुम्ही मला तुमची ताई समजायला काहीच हरकत नाही. मी अनघा क्षीरसागर, कामगार उपायुक्त, मुंबई. पण ही ओळख न ठेवता मी अरुंधती अनिरुद्ध यांची आणि तुम्हा सगळ्यांची ताईच आहे. आज मला खरोखर खूप आनंद होतोय की या पवित्र वास्तूमध्ये अरुंधती म्हटल्याप्रमाणे खरंच या वास्तूवरती सरस्वतीचा वरद हस्त आहे आणि यशाची परंपरा लाभलेली आहे आणि तुम्हा सर्वांना आम्हाला लवकर यशस्वी झालेलं पाहायचं आहे. या वास्तूने खूप सर्व अधिकाऱ्यांना दिलंय. माझाही प्रवास इथूनच सुरू झाला. माझाही प्रवास या वास्तूपासूनच सुरू झाला आणि मला खूप आज तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटतंय. आणि हा कौतुक सोहळा जो आज आम्ही ठेवलेला आहे तुम्हा सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी, तो भाग मी विसरूनच गेलेली आहे. इतका मला आनंद झाला तुम्हा सगळ्यांना पाहून आणि इथे येऊन. सालेकर मॅडम एक 10 वर्षांपूर्वी या अभ्यासिकेची आणि केसागर परिवाराच्या सगळ्या उपक्रमांची जबाबदारी मी डॉक्टर अनिरुद्ध, माझी धाकटी बहीण अरुंधती आणि सालेकर मॅडम यांच्याकडे ही धुरा सोपवली आणि मी माझे मार्गस्थ झाले. आज तुमच्या निमित्तानं मला पुन्हा या वास्तूमध्ये येण्याची संधी मिळाली, त्यामुळे या सगळ्यांचे पुनश्च आभार. के सागर अभ्यासिका पुरस्कृत MPSC मार्फत निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा आजचा हा कौतुक सोहळा, त्यांची गौरवगाथा निश्चितच आम्हाला आपणा सर्वांचा अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे आणि खूप खूप कौतुक आहे. आपण अशीच यशाची शिखरं पार करावीत, यशाला गवसणी घालावी आणि खूप पुढे जावं अशी आमची मनस्वी प्रांजळ इच्छा आहे. या अभ्यासिकेची यशाची परंपरा आपण निश्चितच पुढे ठेवाल आणि आजचा दिवस हा अभ्यासिकेच्या यशाची एक सुखाची नोंद असेल. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. कसं असतं, आपण उद्या अधिकारी जरी झालो तरी आपण जेव्हा या गल्लीतून जातो तेव्हा आपण जिथे अभ्यास केला त्या अभ्यासिकेशी, इनफॅक्ट पुणे हे विद्येचं माहेरघर, पुण्याशी तुमचं उद्या महाराष्ट्रात कुठेही पोस्टिंग असलं तरी सुद्धा पुण्याशी नाळ तुमची कधीच तुटणार नाही. का जेव्हा कधी तुम्ही पुण्यात याल तेव्हा हमखास तुम्ही या रोडवरून एक चक्कर निश्चित मारणार. ते जे नॅस्ट्रॉलॉजिक फील असतं, ते जे वातावरण असतं, ती जी भावना असते ती वेगळीच असते. मी तुम्हाला एवढंच सांगेल की आत्ता तुम्ही जो अभ्यास करत आहात, आत्ता तुम्ही ज्या फेजमध्ये आहात ती फेज एन्जॉय करा. हे दिवस परत येत नाही. खूप अभ्यास करा. आत्ता तुम्हाला जे काही मित्रमैत्रिणी मिळतात, ज्यांच्याशी तुम्ही संवाद करता, त्यांच्यासोबत तुमचं एक ऋणानुबंध, एक नाळ, एक बॉन्डिंग तयार होते आणि ते तुमच्या पुढील आयुष्याच्या पूर्ण प्रवासभर साथ देतं. त्यामुळे आता तुम्ही खूप मित्रमैत्रिणी आणि या वातावरणाचा लाभ घ्या, खूप अभ्यास करा आणि खूप पुढे जा. धन्यवाद. अजून एक गोष्ट मी निश्चित बोलेल, मी कुठलीही तयारी करून आलेली नाही आहे. अजून एक गोष्ट मी निश्चित बोलेल की अभ्यासिकेतली खुर्ची ते अधिकारपदाची खुर्ची, हा प्रवास निश्चितच खूप मोठा आहे आणि तो सुकर निश्चितच नाही. खूप साऱ्या अडथळ्यांच्या शर्यती आपल्याला पार पाडाव्या लागतात. हे यश निश्चित सोपं नाही, पण याला कष्टाची, योग्य पुस्तकांची आणि योग्य मित्रपरिवाराची जर जोड दिली तर यश हे लांब नाही. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपला वारसा आणि नाळ या आपण जोडून आपली अभ्यासातून जी वारसा चालू आणि याची ग्वाही देतो आणि पुढे चालतो. तर यानंतर आपण यशवंतांचे गौरवचिन्ह देऊन गौरव सोहळा करावा अशी विनंती करतो. प्रथमतः मी सुनील टाकळे सर, DY कलेक्टर,
आळगेगाव, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूरमधून येतात. त्यांची शिक्षण BSc झालेलं आहे. तर यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून श्री पंकज खांडेकर सर यांचा सत्कार श्रीयुत आपले अनिरुद्ध सर करावं अशी विनंती करतो. सॉरी, त्यांच्या पदाबद्दल थोडंसं चुकीचं बोललो. तर गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे. तर यानंतर अक्षय मैत्रे सर यांचा सत्कार आपले सौ अरुंधती मॅडम करावं असं विनंती करतो. तर यानंतर बाळासाहेब मुंडे सर ते शिक्षण अधिकारी म्हणून क्लास 1 निवड झाले त्यांची 2022 या राजकीय पोस्ट म्हणून. तर त्यांचा सत्कार श्री अनघा मॅडम करावा अशी विनंती करतो. कुमारी पूर्वा मोघेकर मॅडम आणि ती सहाय्यक अभियंता म्हणून त्या जलसंधारण विभागात नियुक्ती झालेली आहे त्यांची. धन्यवाद मॅडम. यानंतर उज्ज्वला शिंदे मॅडम यांचा सत्कार श्री अनिरुद्ध सर करावा अशी विनंती करतो. या लेखापरीक्षकपदी निवड झालेली त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद मॅडम. यानंतर तानाजी पवार सर यांचा सत्कार सर सुनील टाकळे सर करावा अशी मी त्यांचं विनंती करतो. ते त्यांचं लेखापरीक्षकपदी निवड झालेली आहे. ते नांदेड या ठिकाणी आलेले आहेत. शीतल चौंडेकर मॅडम राहणार पुणे. ते शिक्षकपदी निवड झालेले आत्ताच त्यांचं शिक्षक पुणे जिल्ह्यात झालेले आहे. तर त्यांचा सत्कार श्री अरुंधती मॅडम करावा असं विनंती करतो. कमवा शिका योजनेतून आपल्या केसागर परिवारात त्यांनी ग्रुप रीडिंग म्हणून 1 वर्ष ते 1.5 वर्ष काम करून या यशस्वी ह्याच्यामध्ये त्यांची गवसणी घातलेली आहे. त्यांचं या ठिकाणी विशेष ओळख म्हणजे केसागर परिवारात सर्वात जवळचे सदस्य आहेत. कारण या ठिकाणी 1 ते 1.5 वर्ष त्यांनी या कमवा शिका योजनेमध्ये काम केले आहेत. धन्यवाद मॅडम. या केसागर बृहतमध्ये आपलं अभिनंदन आहे. सुरेश बोरकर सर ते तलाठीपदी निवड झालेली आहे त्यांची. या ठिकाणी त्यांचा सत्कार श्री अनिरुद्ध सर करावा अशी विनंती करतो. सर धन्यवाद सर. धन्यवाद. सत्कार सोहळा पूर्ण कौतुक सोहळा पूर्ण झालेला आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी श्रीयुत पूर्वा मोघेकर यांना विनंती करतो. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी माननीय मॅडम आणि केसागर फॅमिलीला थँक्यू म्हणते आणि तुम्ही इथे उपस्थित आहात त्याच्यासाठी पण थँक्यू. माझ्या पदाचं श्रेय फक्त माझंच नाही तर माझ्या आईवडिलांचं, माझ्या मित्रांचं. त्यांनी मला समजून घेतलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये माझं सपोर्ट केला आणि त्यासाठी मी त्यांचा खूप म्हणजे मनापासून त्यांचा आभार. आणि मला इथे केसागरला जॉईन होऊन 1 वर्ष झालं असेल. मी मागच्या जानेवारीमध्ये इथे आले होते आणि म्हणजे मी तुम्हाला हे सांगू शकत नाही की कसं पेशन्स ठेवावं, कसं डिसिप्लिन मेंटेन करावी.
कारण ते तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्तच माहिती आहे. आणि मी फक्त इथे एवढंच सांगते की इथे जास्त बसून जास्त अभ्यास करून ह्याचा मोल नाही, तर तुम्ही कोणत्या म्हणजे क्वालिटी ऑफ हार्डवर्क इज इम्पॉर्टंट अँड नॉट द क्वांटिटी, की बाबा तुम्ही 12 तास अभ्यास करताय आणि त्याच्यामुळे म्हणजे 7 पासून 11 वाजेपर्यंत लायब्ररीत बसून तुम्ही अभ्यास करताय. असं तर मी कधीच केलं नाही. मी खूप रेअरली 7 वाजता आली आहे. कोणी माझ्या फ्रेंड्सला तर माहितीच असेल. आणि आता जरा मी घाबरते आहे बोलायला, पण इम्पॉर्टंट हाच मुद्दा आहे की तुम्ही किती वेळ आणि कसं, म्हणजे क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. सेकंडली मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही निराश होऊ नका. जेव्हा मी फर्स्ट टाईम प्रिलिम्स दिली होती तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि कॉलेजच्या एक्झाम करत करत मी प्रिलिम्स दिली. फर्स्ट आन्सर कीने मी एक मार्क्स जास्त होते. फर्स्ट आन्सर कीपेक्षा माझे मार्क्स एक मार्क्सनी जास्त होते आणि सेकंड आन्सर कीने माझे 2 मार्क्स कमी झाले आणि मी 1 मार्काने माझं सिलेक्शन झालं नाही प्रिलिम्समध्ये. आणि तेव्हा मला इतकं दुःख वाटलं, कारण मला माहीतच नव्हतं की असं पण असतं, MPSCमध्ये असं होतं की सेकंड आन्सर की असते, परत मेन्समध्ये पण आन्सर की येते, चुका होतात, ह्या खूप गोष्टी असतात, ह्या मला तेव्हा कळत नव्हत्या. आणि पण मग तेव्हा मी खूप निराश झाले होते. पण माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि माझी डिग्री पण झाली नव्हती त्यावेळेस. आणि मग मी ठरवलं की नाही, आपण ग्रेस ठेवायला पाहिजे. आपण प्रिलिम्समध्येच नाही तर मेन्समध्ये ग्रेसचा खूप फरक पडतो. मला कट ऑफपेक्षा एक 40-45 मार्क जास्त होते आणि इंटरव्ह्यू माझा ॲव्हरेज गेला होता. पण ग्रेस ठेवल्यामुळे, मेन्समध्ये ग्रेस ठेवल्यामुळेच आज माझं या पदामध्ये सिलेक्शन झालं असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही इम्पॉर्टंट जो आहे तो मेन्स आहे तिथे फोकस करा. बाकी तर मी काही सांगू शकत नाही तुम्हाला कसा अभ्यास करायचा कसा नाही. ते तर छोटा मुँ बडी बात म्हणल्यासारखं होईल. कारण मी आय गेस मी 4 महिने अभ्यास केला असेल जास्तीत जास्त मेन्ससाठी. आणि तेवढाच पुरे असतो. वर्षभर अभ्यास करा असंही म्हणत नाही आहे मी. तुम्ही पण जेवढं करता तेवढं चांगलं करा, प्रामाणिकपणे करा. स्वतःला तुम्ही निराश होऊ देऊ नका. कारण MPSC खूप म्हणजे खूप डिप्रेसिंग आहे. हा पूर्ण जर्नी खूप काही तुम्हाला शिकवतं. त्याचा तुम्ही अनुभव घ्या आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि तुम्ही पण यशस्वी व्हाल याची खात्री आहेच. सो थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर श्री पंकज खांडेकर सर 2 शब्द बोलतील. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमच्या डिपार्टमेंटच्याच एकदम सिनियर असणाऱ्या अनघा मॅडम, डेप्युटी कमिशनर लेबर, आणि इथे सर्व उपस्थित असणारे सर्व आमचे मित्र की जे आता सध्या तयारी करत आहेत. आम्ही तिकडे होतो थोड्या दिवसांपूर्वी आणि इकडे आलो आहे. जास्त काही शहाणे झाले असा अर्थ नाही आहे. एवढंच की तुमच्यापेक्षा 2-4 मार्क जास्त होते म्हणून इकडे, बाकी काही फरक नाही आपल्या दोघांमध्ये. सर्व लोकांनी सांगितलं की सगळ्यांचा स्ट्रगल आहे वेगळा आणि ज्याच्या परीने जे आपला स्ट्रगल करत असतात आणि तो काही दुसरं कोणी वाटून घेणार नाही आहे. त्यामुळे तो तुम्हालाच करायचा आहे. या ठिकाणी सर्वजण विचारतात स्ट्रॅटेजी काय आहे तुमची, कशी करता तुम्ही अभ्यास वगैरे वगैरे वगैरे. पण त्या गोष्टी सांगायला आपले तर टाकळे सर वगैरे आहेत, ज्यांनी पहिल्या की दुसऱ्या अटेम्प्टमध्येच पोस्ट काढली. आणि पोस्ट काढली याचा अर्थ असं की नाही की साधी पोस्ट काढली क्लास 2 वगैरे, थेट डेप्युटी क्लासची पोस्ट काढून ते आलेत. त्यामुळे ते तुम्हाला सांगतील की काय करायचं. पण इथं माझ्यासारखे लोक आहेत जसे की हळूहळू खडत थोडा टाईम घालून आलेत. त्यांनी ते असं सांगू शकतील की काय करायचं नाही आहे. तर मला एक 2-4 गोष्टी त्याच सांगाव्या लागतील की काय करू नये, काय करायचं हे सगळं सांगतील. क्लासमध्ये तेच गोष्टी होतात. तुम्ही मार्गदर्शनपर लेक्चरला गेला तरी ते लोक ते सांगतात की हे करा, असं करा, नोट्स काढा वगैरे वगैरे. तर एक 2-4 पॉईंट आहेत, तेवढेच मी सांगतो. मॅडमनी सांगितलं की आपण इथं मैत्री करतो सगळ्यांशी वगैरे वगैरे आणि ते बॉन्डिंग होतं आणि ते आपल्याला आयुष्यभर पुढं कामात येतात. पुढं जे आपल्या या स्पर्धा परीक्षेत्रातून निवड होऊन पुढे जातात ते आपल्याला डिपार्टमेंटमध्ये ओळखीचे असतात, त्या कामाला येतात. नाही गेले तरी आपली मैत्री टिकून राहते. पण मला असं सांगायचं आहे की बॉन्डिंग असणं ही महत्त्वाची गोष्टच आहे. परंतु त्यामध्ये तुम्ही एवढंही वाहत जाऊ नका की त्या बॉन्डिंगमध्ये अभ्यास राहायला बाजूला. आणि हा मुद्दा खूपच लोकांना पटलेला दिसतोय. आशा करतो की त्याच्यावरती ते
तर त्या मुद्द्यावरती अंमल करतील अशी अपेक्षा करतो. त्याच्यात जोडून दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे थोडंसं नाही म्हणायला शिका. आपलं कसं होतं की चला मित्र आले, चहा प्यायला जाऊ, आज मूवी बघायला जाऊ, कुठं ट्रेकला जाऊ, त्या गोष्टी चालू राहतात. एक पॉईंट असा आपल्याला डिसाईड करायला हवा की आपण कुठंतरी नाही म्हणलं पाहिजे. जर जो नाही म्हणतो आणि अभ्यास घेत बसतो तो त्याला आपण म्हणजे हा असाच आहे, जो मिक्स होत नाही वगैरे वगैरे अशी दूषण देतो, नावं ठेवतो. पण ज्यावेळेस रिझल्ट येतो तेव्हा तो नाही म्हणणारा माणूस रिझल्टमध्ये असतो आणि जे होय म्हणून आपल्याबरोबर आले, आपल्यासोबत जे होय म्हणून आले आणि आपण दोघेही त्या लिस्टमध्ये नसतो. हा अनुभव मला आलेला आहे, त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट आहे की आपण म्हणतो की वेळ आहे प्रिलिम्सचे. आता सध्याच्या ह्या आठवड्यातलीच गोष्ट आहे. आता एक्झाम पुढे गेली, सगळ्यांची तयारी चालू होती की 28 एप्रिल एक्झाम होणार आहे, तयारी करू आपण. पण आता पुढे गेली 2 दिवसात. आज सकाळी नांदेडवरून आलो. जे माझे रूममेट होते ते रोज सकाळी 7ला लायब्ररीत यायचे. आज मी 7 वाजता रूमवर आलो तर सगळे आरामात झोपले. ते फोन करून उठवायला लागले मला. म्हणजे हे लोकांना त्याच्यात होतं की वेळ आहे, आता वेळ आहे म्हणणं, जो म्हणेल की वेळ आहे तो काही लिस्टमध्ये येईल याची गॅरंटी कमी आहे असं समजून चाला. असे 1-2-3 पॉईंट आहेत. एवढ्या पॉईंट्सवरती आपण जर काम केलं तर मला वाटतं की आमच्यासारखा जो जास्त वेळ लागला तो तुम्हाला लागणार नाही. आणि टाकळे सरांसारखं किंवा शिंदे मॅडम पण थोडासा जास्त वेळ लागला मॅडमला, पण मॅडम केलं होतं. पण टाकळे सरांसारखं तुम्ही लवकरात लवकर पोस्ट काढून इथून निघून जाल. कारण आपण याच्यात अडकून राहतो आणि आपल्याला कळत नाही की किती वेळ जातो आहे आपला. आणि हे जग सोडून पण एक दुसरं जग आहे किंवा आपलं आयुष्य आहे हे विसरून गेलेलो असतो आपण. पण ते कधी जाणवती जेव्हा आपण बाहेर जातो. म्हणजे इन केस आपण अभ्यास सोडून जाईल किंवा सिलेक्शन होऊन जाईल तेव्हा दोन्ही वेळेस जाणवतं की आपण खूप वेळ घातलेला आहे. तर ही वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून हे 4 पॉईंट्सवरती तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती अंमल करा अशी तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती राहील. आणि के सागर परिवाराने आमच्या एवढा सत्कार केला, आदर सत्कार करून आणि इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि बॅकग्राऊंड आम्हाला फक्त सालेकर मॅडमच भेटतात आणि चंदू सर आमचे, पण हे बॅकग्राऊंडची टीम आहे ती आम्हाला पहिल्यांदाच भेटतोय आम्ही. तर त्यांची पहिल्यांदाच भेट झाली आणि याच्याबद्दल पण खूप आनंद झाला. सर्वांचे पुन्हा धन्यवाद मानतो आणि थांबतो. थँक्यू. तर यानंतर श्रीयुत मॅडम उज्ज्वला शिंदे मॅडम यांनी 2 शब्द त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. उपस्थित मान्यवर आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना गुड आफ्टरनून. सांगायचं झालं तर माझी ओळख, मी उज्ज्वला गणपत शिंदे, प्रॉपर जुन्नर उदापूरगाव येथून आली आहे. प्रवास सांगायचं तर तसा खूप संघर्षाचा आहे. मी कधी कोणाला काही सांगितलं नव्हतं, पण रिझल्ट लागल्यावरती पहिल्यांदा मला अरुंधती मॅडमच भेटलं आणि मी प्रामाणिकपणे त्यांना पहिल्यांदा सांगितलं आणि मला आनंद झाला की मी एकदम योग्य व्यक्तीला माझा खरा प्रवास पहिल्यांदा सांगितला के सागरमध्ये. आणि त्यावेळेस मॅडमनी जी कौतुकाची थाप दिली आणि जो आधार दिला तो मला खरंच नंतरच्या प्रत्येक ठिकाणी भाषण करताना, सत्कार घेताना खूप प्रेरणादायी ठरला. त्यासाठी पहिल्यांदा मी मॅडमचे खूप खूप आभार मानेल. खास के सागर अभ्यासिकेमध्ये एवढं छान वातावरण, म्हणजे एकदम फ्रेश वातावरण. जेव्हा मी इथे 2 वर्षापूर्वी ॲडमिशन घेतलं होतं सगळ्यात जास्त इम्प्रेसिव्ह मला इथलं वातावरण वाटलं होतं मॅडम. जे फ्रेशनेस आहे इथला आणि जी स्ट्रिक्टनेस पहिल्यांदा थोडासा आवडला नव्हता, कारण कुणालाच आवडत नाही जास्त स्ट्रिक्ट असणं. पण नंतर कळालं पुढे जाऊन की स्ट्रिक्ट असणंच खूप चांगलं आहे अभ्यासासाठी. त्याच्यामुळे सगळे शिस्तीमध्ये राहतो आम्ही. थोडंसं जरी काय झालं तर भीती वाटते की मॅडम ओरडतील म्हणून पुन्हा जागेवरती येऊन शिस्तीमध्ये राहून अभ्यास करतो. हे वातावरण खरं तर या प्रवासामध्ये खरंच खूप गरजेचं आहे. के सागर पब्लिकेशनची काही बुक्स आहेत त्याच्यामधून सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. आणि मला मॅडमची एक विशेष आवडलेली गोष्ट की त्या खूप डाऊन टू अर्थ आहेत. त्या बोलल्या की कधी पण माझ्याकडे या, मी तुम्हाला गायडन्स करायला तयार आहेत. सर देखील असतील, मी पण आहे, तुम्ही कधी पण या. मला असं वाटतं की आपल्या स्टुडंटनी माझ्याकडे यावं आणि माझ्याशी बोलावं. मला हे ऐकून खूप छान वाटलं, कारण मी त्यांना नेहमी लांबून पाहिलं होतं. स्ट्रिक्ट मॅडम, मी त्यांना गाडी पाहिली की दुसऱ्या बाजूने जायची की बापरे मॅडम मला रिडिंगच्या नको समोर जायला. पण हे नंतर त्या दिवशी बोलल्यावरती कळालं, रिझल्ट आल्यावरती मॅडम खरंच खूप ग्रेट आहेत आणि खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि ते पाहून मला अजून छान वाटलं की मी खूप बरं झालं की के सागरला आहे. खूप म्हणजे मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा माझी अपेक्षा होती की मी के सागरला ॲडमिशन घ्यावं. के सागर पाहिली नव्हती, फक्त रिझल्ट आहेत के सागरचे खूप ऐकलं होतं. तिथे फक्त मेन्स करणारेच मुलं असतात, इंटरव्ह्यूवालेच मुलं असतात हे ऐकलं होतं. मग मला पण असं वाटलं की आपण तिकडे गेल्यावरती आपण पण जरा मोटिवेट होऊ, प्रेरणा भेटेल आणि आपला पण कुठला तरी रिझल्ट येईल आणि के सागरच्या पुढेच गुलाल उधळला गेला पाहिजे, मग पोस्ट कुठली पण असू दे. आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं याचा मला खूप आनंद वाटतोय. आणि मी अभ्यासाबद्दल गायडन्स करणार नाही तो याच्यासाठी की मला प्रेरणा घेऊन क्लास 1च्या पदावरती जायचे आणि क्लास 1 ऑफिसर आपल्यासमोर आहेत, ते आपल्याला गायडन्स करतील. माझा एकच आहे की संघर्ष खूप होता, फक्त मी मनातली जिद्द
काढून टाकली नव्हती, आहे अशी तेवट ठेवली होती. मी 12 तास काही प्रायव्हेट जॉबला ड्युटी केली होती. फक्त मनात एकच होतं की मला करायचं आहे, मी ती जिद्द सोडली नव्हती. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगायचं किंवा फॅमिलीचं सांगायचं म्हटलं तर मी 1.5 वर्षाची असतानाच माझे आईवडील विभक्त झाले होते. तेव्हापासून मला माझ्या आजीने आणि पप्पांनी सांभाळलं. दुर्दैव असं होतं की ग्रामीण भागात असल्यामुळे घरामध्ये आमच्या पूर्णच फॅमिलीमध्ये कुणालाच एज्युकेशनचं महत्त्व नव्हतं. मुलगी पोटापुरतं शिकली, बस झाली, आता थांबवा इथपर्यंत, 10वीपर्यंत शिक्षणाला महत्त्व होतं. पण त्यात 10वीत पप्पांना जरा ड्रिंकचं व्यसन असल्यामुळे खरंच प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते आजारी पडले. त्यांनी सरळ मुख्याध्यापकांना सांगितलं की मी हिला घरी ठेवतो शाळेतून. ग्रामस्थ पूर्ण गाव आणि स्कूल पूर्ण घरी आलेले की तुमची मुलगी टॉपर आहे, तिला शाळेत पाठवा. पप्पांनी नाही ऐकलं, शेवटी घरीच ठेवलं. नंतर ते आजारी पडले, 1.5 वर्षात त्यांचं निधन झालं, ते गेले. पण ते गेल्यानंतर देखील खचून न जाता खूप म्हणजे लोकांना तोंड द्यायची होती. मग विचार केला की आपण शिक्षणाचा पर्याय निवडला पाहिजे. जरी पप्पांना आवडत नव्हतं, फॅमिलीमध्ये तसं बॅकग्राऊंड नाही आहे, पण आपण चूज करायला काय हरकत आहे. जर तुला स्वतःला सिद्ध करायचं तर लढायला पाहिजे. लढायचं म्हटलं तर शिक्षण पाहिजे, कारण पराभव आपला तेव्हाच होईल जेव्हा आपण शिक्षणाच्या थ्रू लढणार नाही. आणि जर यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं. 10वी सोडली होती मी, 2 वर्ष घरी होते. अभ्यास तर करायचा होता, पैसे पण नव्हते आमच्याकडे. तेव्हा शेतामध्ये खरंच 60 रुपये रोजानेच पैसे भेटायचे. मग निर्णय घेतला की 17 नंबरचा फॉर्म भरायचा. घरात आजी आणि मी दोघी बहिणीच असायचो. सगळे नातेवाईक होते, पण सगळे असून नसल्यासारखे होते खरं तर. निर्णय घेतला, 17 नंबरचा फॉर्म भरला. 10वीत मी दिवसभर आम्ही काम करायचो. नंतर 10वीत मी फर्स्ट क्लासने पास झाले. बहीण फेल झाली, तिला नाही जमलं एवढं सर्व बर्डन घेणं किंवा काम करून म्हणजे शिक्षण घेणं वगैरे. मग ती बोलली तू शिक, मी एक बाजू सांभाळते. मग मी पुढे गेली, मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. नंतर 11वीत गेल्यानंतर पण म्हणजे समाजाला मान्य नसत ग्रामीण भागात काही गोष्टी किंवा नातेवाईकांनाच मान्य नसत. ते बोलले ही मुलगी काय करणार आहे पुढे जाऊन, पोटापुरतं शिक्षण झाले बाई, सोडून दे तू, बस झालं, आपल्या घरात काही पार्श्वभूमी नाही आहे. मी पण सगळ्यांच्या अपोजिट गेली होती खरं तर. 11वीत 2 मार्कने माझा फर्स्ट नंबर गेला होता. पण 12वीत मात्र मी टार्गेट ठेवलेलं की मी दिवसभर काम करेल पण फर्स्ट येईलच. आणि खरंच मी 12वीत फर्स्ट आले त्यावेळेस माझ्या कॉलेजमध्ये. आणि पेपर आउट बातमी आली. तेव्हा ग्रामीण भागात सगळ्यांना त्याचं महत्त्व कळालं की ज्यांना कोणी नाही आहे ते पण काहीतरी करू शकतात आणि यश मिळवू शकतात. ह्या मुलींना समाजाने पण नाकारलं होतं, नातेवाईकांनी पण नाकारलं होतं, पण त्यांच्यावरती स्वीकारण्याची वेळ आली होती. तेव्हाच मला एक कळालं, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तिथून पुढचा प्रवास देखील माझा कॉलेजचा तसा खूप भयंकर होता. मला सायन्स घ्यायचं होतं, पण दिवसभर प्रॅक्टिकल वगैरे असल्यावरती काम कसं करणार, पैसे कुठून मिळवणार, म्हणून मी कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. आणि म्हणजे 11वीतच ठरवलेलं ते. 12वी झाल्यानंतर मी मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तिथले एक प्रिन्सिपल होते, तसं अरुंधती मॅडम तसं मला सपोर्ट केला किंवा मोटिवेट केलं, तसंच त्यांनी मला केलं ॲडमिशन घेताना. तुझा प्रवास शिंदे ऐकलाय, पण माझी एक अट आहे, तू सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट हो, तरच मी तुझी पूर्ण फी भरणार. मी थोडा वेळ विचार केला, म्हटलं आपली फी तर माफ होते ना, हो बोलायला काय हरकत आहे. मी ते ऐकून फीसाठी हो बोलले खरं तर. पण नंतर त्याचा मला खूप फायदा झाला. मी NSSमध्ये ॲक्टिव्ह झाले, अँकरिंगमध्ये होती, स्पीच कॉम्पिटिशनला होती. नंतर मला उत्कृष्ट वक्ता पुरस्कार, आदर्श विद्यार्थिनी कॉलेजचा पुरस्कार, हे सगळे पुरस्कार त्यांच्या मोटिवेशनमुळे मला मिळत गेले आणि मला स्टेज अवेलेबल झालं बोलायला. त्याच्यामध्ये माझी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली. मग माझं बॅकग्राऊंड काय आहे, मला घरी आईवडील आहेत का, माझ्या घरी आर्थिक परिस्थिती आहे का, हे कुणीच पाहिलं गेलं नाही त्यावेळेस. का तर मी चमकत होते त्यांच्या पुढे. त्यांना बाकीचं काही घेणं नको होतं, त्यांना फक्त उज्ज्वला शिंदे माहीत होती. कधी पण उठसूट तिला सांगितलं की अँकरिंग करायचं लगेच तयार असणारी, स्पीच करायला तयार असणारी. मग त्यांचं असं होतं की ॲक्टिव्ह आहे, हिला सपोर्ट केला पाहिजे. मग कॉलेजनीच माझी 3 वर्ष कॉलेजनीच फी भरली. इव्हन नोटबुक सुद्धा मला कॉलेजनीच दिला. मला 1 रुपया पण खर्च करावा लागला नाही. कमवा शिकामध्ये मी जॉईन झाले, ते पैसे मिळत होते. नंतर मी माही सेवा केंद्र, आपलं डॉक्युमेंट्स काढतात कास्ट सर्टिफिकेट, तिथे जॉब जॉईन करत कॉलेज पूर्ण केलं. नंतर सगळ्यात मोठा डिसिजन होता की बहिणीचं लग्न करायचं होतं आणि आजीला सोडून मला पुण्याला यायचं होतं. मी एकच बोलले की आजी तू आम्हाला जीवदान दिले आणि मी तुला सोडून पुण्याला कसं जाऊ. मला CA करायचं होतं, पण मला असं वाटलं की खूप खर्च आहे, मला होणार नाही. मग मी स्किप केला. आणि रमेश घोलप सरांचं सेमिनार झालं होतं NSS थ्रू आमच्या कॉलेजला. मग ते मोटिवेट झाले की इकडे कमी खर्चात होऊ शकतं असं गावाला मला वाटलं होतं. आणि म्हणून मी ठरवलं की CA सोडून MPSC करावी म्हणून. आणि मी निर्णय घेतला तर आजी बोलली मी जरी तुला जीवदान दिलं आहे पण मी तुला आयुष्यभर पुरणार नाही. तुझं शिक्षण आणि तुझं नोकरी लागली तर तुला ते आयुष्यभर पुरेल, तू बिंदास पुढे जा. बहिणीचं शिक्षण कमी असल्यामुळे सगळ्यांनी फोर्स केला की तिचं लग्न करूया, तुला मुलगा नंतर भेटेल, पण तिचं काही शिक्षण कमी असल्यामुळे मग तिचं लग्न झालं. आणि नंतर मी आजीचं ऐकून पुण्यात आले. तिकडनं येताना म्हटलं 1 वर्षातच सर अधिकारी होणार आहे, खूप छान वाटलेलं, म्हणजे MPSC करायची वगैरे. इथं आल्यावरती एका क्लासमध्ये, मी नाव नाही सांगत आहे, 45,000 रुपये अक्षरशः मी खरंच मॅडम लोकांकडनं उसने घेऊन भरले होते. का तर मला वाटलं की 1 वर्षात मी अधिकारी होणार आहे ना.
मी भरले आणि 3 महिन्यातच ती अकॅडमी पूर्ण फ्लॉप गेली. 3-3, 4-4 लेक्चर घेतले आणि पूर्ण पैसे फेल गेले. वाईट याचं वाटत होतं की ह्या लोकांना पूर्ण पैसे द्यायचे मला. एकतर मी M.Com पण जॉब करत केलं होतं, ते पण अकाउंटिंगचं काम करत त्या लोकांना पैसे देण्यासाठी मी MPSC सोडली, पुन्हा जॉब केला. जेव्हा त्यांचे पैसे दिले गेले सर्व, त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की इकडे पुन्हा काहीतरी टर्न घ्यावं म्हणून. पण वेळ खूप चालला होता ह्या प्रोसेसमध्ये. म्हणजे असं होतं की माहिती आहे MPSCमध्ये सातत्य पाहिजे, पण मला ते योगामध्ये भेटतच नव्हतं. आणि नंतर जेव्हा मी 19 पासून तयारी करायला लागले पुन्हा MPSCची कंटिन्यू, एक्झाम आली की म्हणजे मेडिकल इमर्जन्सी यायची, आजीचीच यायची. आणि आजीसाठी मी माझ्या सगळ्या एक्झाम पणाला लावल्या होत्या. मला सगळेजण नाव ठेवायचे, सगळ्यांना घरचं माहीत नव्हतं म्हणून ते नाव ठेवायचे. खरं तर काय सगळी घरी पडते एक्झाम आली की, पण त्यांना मी हे सांगू शकत नव्हते की जिनी मला जगवलंय ती माझ्यासाठी महत्त्वाची. एक्झाम मी नंतर पण देऊ शकेल, माझ्या मनात हेच टार्गेट होतं. म्हणून मी आजीसाठी प्रत्येक वेळी पळाले. पण ते टाईम चुकीचं होतं की राज्यसेवेच्या कंबाईनच्या 1 महिना आधीच ती गोष्ट घडायची. ती मी टाळू शकले नाही किंवा कोणीच टाळू शकलं नाही. मी खूप प्रयत्न केले. आजीला 3 वर्षापासून कंटिन्यू जगवत होते. ब्रेन स्ट्रोक ह्या त्या गोष्टींपासून सर्व हॉस्पिटल मीच पाहत होते. पण मागच्याच राज्यसेवेच्या आधी बरोबर आजी अचानक आजारी पडली. मी कंबाईनसाठीच धावपळ करत पुण्यात आली होती. खरं तर 30 एप्रिलला कंबाईन होती. 14 एप्रिलला मी घरून लगेच आली, 1 दिवसात रिटर्न आजीला भेटून. पण आजी नंतर अचानक सर्दी खोकल्याने आजारी पडली. मी पुन्हा गेली, कंबाईन पण सोडायचा विचार केला, आजीसाठी गेली. हॉस्पिटलला 8 दिवस आजीसाठी मी प्रार्थना करून म्हणजे डॉक्टरांना अशी रिक्वेस्ट केली किती पण पैसे लागू दे, मी कुठून पण गोळा करेल, फक्त माझ्या आजीला वाचवा. कारण माझं यश पाहिलं ना, माझी आजी होती माझ्यासाठी फक्त पाठीमागे, कोणीच नव्हतं. मागे टर्न असं बघितलं तर कोणी फॅमिलीमध्ये आजी, आणि आजी घरात होती पण माझ्यासाठी वडाची सावली असते ना त्याप्रमाणे आधार होती. म्हणून मला असं वाटायचं की मी जेव्हा यशस्वी होईल ना, आजीचं स्वप्न पूर्ण करेल ना, त्या यशाचा म्हणजे जो आनंद तुम्हाला आजीच्या चेहऱ्यावरती पाहायचा आहे. देवाकडे मी रोज हीच प्रार्थना करायची. कदाचित ते माझं भाग्य नव्हतं. 24 एप्रिललाच आजी एक्सपायर झाली. खूप प्रयत्न करून देखील मी इतकी खचले. 30 एप्रिलला कंबाईन होती. अभ्यास करायचा की नाही करायचा हा प्रश्न होता. इथे आले खूप रडायचं. म्हणजे इव्हन सायन्स वाचायला घेतलं ना, ते ऑक्सिजन लावलेलं आजीला, ऑक्सिजन जरी वर्ड आलं ना समोर तर मला पूर्ण हॉस्पिटल आठवायचं. आणि एकतर मी मित्रमैत्रिणींना काही शेअर नव्हतं केलं, कोणाला सांगू पण शकत नव्हते घरची परिस्थिती. एवढं म्हणजे इतकं सहन करत होते मी, पण त्याच्यातून बाहेर पडायचं होतं. कसं पडायचं काहीच कळत नव्हतं. एकतर मला कोणाचा आधार याच्यासाठी घ्यायचा नव्हता. सर मला म्हणजे सिंपती मिळवणं म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही एक अपंग होता, तर सारखी सहानुभूती भेटली ना, तर माणसाला वाटतं की आपल्याला सहानुभूती भेटते, आपल्यासाठी हा व्यक्ती मदत करतो, तो व्यक्ती मदत करतो, तर आपण लूज पडतो आपल्या कामामध्ये. मला असं वाटलं की हे मनात दाबून ठेवलं त्याच्यापेक्षा बेटर आहे, आणि तू स्ट्रॉंग राहा आणि तुझी तू लढत राहा कंटिन्यू. मी ते ठरवलं. मी माझ्या मित्रांना ज्यांना कॉलेजच्या माहित होतं काही त्यांना बोलायची, मला सिंपती द्यायची नाही. सिंपती देण्यासाठी कॉल केला असेल तर कॉल ठेवा, मला माझं सावरायचं ह्या गोष्टीतून. थोडे दिवस थांबले, राज्यसेवा हातातून गेली, कंबाईन गेली, ग्रुप सीला फक्त क्लर्कसाठी स्कोर आला माझा. पण मला त्याचं वाईट नाही वाटलं, मला म्हणजे आनंदाचं वाटलं की मी स्वतः सावरते याच्यामधून. डिप्रेस न होता सावरते. काही दिवस खूप टेन्शनमध्ये गेले. नंतर मी दशकिऱ्यामध्ये चॅलेंज घेतलं होतं स्वतःला, कारण आमचे खूप लोक होते, 4-5 गावाकडचे, आणि पाहुणे पण खूप होते. मी त्यावेळेस आजीला स्पीच करताना श्रद्धांजली वाहिली होती की तुझं स्वप्न होतं मी अधिकारी व्हावं, मी तुझं स्वप्न पूर्ण करेल अधिकारी होण्याची, हीच माझी खरी श्रद्धांजली असेल. एप्रिलमध्ये आता 24 एप्रिलला आजीला वर्ष होईल. देवाच्या कृपेने त्याच्या अगोदरच मला पोस्ट भेटली आणि मी वाहिलेली श्रद्धांजली ती खरी ठरली किंवा मी तो शब्द पूर्ण करू शकले. याचा मला खरंच अभिमान वाटतो. ह्या यशाचं श्रेय खरं तर माझी आजी आणि माझ्या बहिणीलाच जातं, कारण शेवटपर्यंत साथ सोडली नाही, ह्या दोघींनी सोडली नाही. आजी गेली तर तिचे आशीर्वाद माझ्यासोबत होते म्हणूनच मला पोस्ट भेटली, याच्यावरती माझा ठामपणे विश्वास आहे. आणि बहिणीने पण लग्न होत, सगळेजण विचारतात ना की तुझी बहीण शिकणार, अजून लग्न करायचं हे ते, पण तिने सगळ्यांना तोंड दिली. माझ्या आजीने पण सगळ्यांनी दिली, सगळ्या समाजाला दिली. म्हणजे त्यावेळेस ज्या लोकांनी वाईट नजरेने पाहिलं होतं, ज्यांनी मला नाकारलं होतं, आज सगळेजण ते स्वीकारतात. तेच आज सत्कारासाठी उभे आहेत. मी सर्वांना प्रामाणिकपणे सांगितलं तिथे गेल्यावरती, पण आमदारांपासून सगळ्यांकडनं सत्कार झाले. त्यांना कौतुक याचं वाटलं की हिला कुणाचंच बॅकग्राऊंड नव्हतं किंवा सपोर्ट नव्हतं, तरी ही मुलगी काहीतरी मिळवू शकली. मी प्रामाणिकपणे सांगितलं मॅडम त्यांना, माझी पोस्ट एवढी मोठी नाही आहे बाबा, म्हणजे ती आहे ग्रुप सी लेवलचीच आहे, तुम्ही एवढं कौतुक करताय, मी कुठे क्लास 1 झाली आहे. तर मी त्यांना बोलली स्टेजवरती प्रामाणिकपणे. ते स्पीचला उभे राहिल्यावरती मला एकच वाक्य बोलले, उज्ज्वला तू काय झाली आहे काय नाही हे आम्हाला महत्त्वाचं नाही, तू झाली हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मला तेव्हा खूप असं छान वाटलं की म्हणजे त्यांनी मला जॉईन नाही केलं की क्लास 3ची क्लास 2ची कुठली पोस्ट आहे, बस हिने ह्या कंडिशनमधून मिळवलं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि एज्युकेशनची खरंच आमच्या घराण्याला पार्श्वभूमी नाही आहे. आमच्या घरात वेल एज्युकेटेड म्हटलं तर मीच आहे, ते पण सगळ्यांच्या अपोजिट गावून शिक्षण घेतलेलं आहे. पण आता सगळ्यांना ते मान्य झाले, सगळ्यांना वाटते बरं झालं हिने घेतलं, आमच्या घराण्याचं नाव कमवलं. आमच्या घराण्यात पूर्ण घराण्यात
मी पहिलीच व्यक्ती की मास्टर डिग्री सेट पास झाली आणि त्यात गव्हर्नमेंट जॉब एक्झाम देऊन मिळवलेली पहिलीच व्यक्ती आहे. आणि असं म्हणजे 30-35 वर्षामध्ये घरात असं कधी कौतुकाचं काहीच घडलेलं नाही आहे. आणि समाजामध्ये बाकीच्या घरांमध्ये असं कुणाला काहीतरी घडतं कौतुक होतं ना, मला असं नेहमी वाटायचं आपल्या घराकडं कधी पाहणार हे लोक प्रतिष्ठित घरानं म्हणून किंवा चांगलं म्हणून कधी पाहणार. ह्या घराला मीच वाटतं हे प्राप्त करून देऊ शकते हे सुख. मी त्यांना कोणाला बोलून दाखवलं नाही, पण माझ्या मनात होतं आणि मी ते पूर्ण केलं. मला अक्षरशः म्हणजे काय सेलिब्रेट करायचा आनंद मला कळत नव्हता. पोस्ट भेटल्यावरती सगळे सत्कार करत होते. इव्हन म्हणजे एवढ्या गोष्टीसाठी एकटाच डीजे लावला होता. मला खूप विशेष वाटलं. मी सगळ्यांकडे अशी बघत होते, म्हटलं एवढा आनंद, एवढं कौतुक करतात, एवढा सत्कार समारंभ ठेवलाय. पण एक त्यांना पण फील झालं की आपण हिला अडवलं होतं आणि हिनेच आज पूर्ण घराचं नाव रोशन केलं. म्हणजे ती कुठल्याही पोस्टच्या माध्यमातून असते, ग्रामीण भागात तीच पोस्ट खूप महत्त्वाची, त्यांना म्हणजे त्यांच्या नजरेत मला दिसली तीच खूप महत्त्वाची आहे. आणि मला पुढे जाण्यासाठी खूप साऱ्या प्रेरणा भेटला, खूप सारं म्हणजे मोटिवेशन भेटलं त्यांच्याकडनं. ते पाहून छान वाटलं. पण हा प्रवास करत असताना फक्त एकच गोष्ट महत्त्वाची नाही. मी माझ्या घरापर्यंत पुण्यात आले, पुण्यातून हा प्रवास केला. इव्हन मला जाता येता कुणीतरी गुड मॉर्निंग मॅडम, अभ्यास करा, नाही मॅडम हे चांगलं ते चांगलं असं म्हणणारा प्रत्येक व्यक्ती ह्या प्रवासामध्ये महत्त्वाचा आहे. इव्हन नावं ठेवणारे तितकंच महत्त्वाचे आहेत, कारण त्यांनी नावं ठेवली म्हणून आपल्या जिद्द पेटते. आपण काहीतरी केलं पाहिजे, हा मला काहीतरी बोलतोय ना, सिद्ध करून दाखवलं पाहिजे. स्वतः ती आपोआप इच्छा निर्माण होते, नाही आपण स्वतःला काहीतरी सिद्ध केलं पाहिजे. आणि सिद्ध केल्यावरती नजरा आपोआप बदलतात. आणि मी तो एक्सपिरियन्स एका सेकंदात घेतला. 4 दिवसापूर्वीचं वातावरण वेगळं होतं रिझल्ट लागायच्या अगोदर. रिझल्ट लागल्यापासून एवढं बदललंय की मला असं वाटतं मीच माझी नाही राहिली, मी सगळ्यांचीच झाले की काय. म्हणजे ना वेळ स्वतःसाठी स्वतःला आणि ना काही सगळेजण फक्त कौतुक करतात. या प्रवासात म्हणजे मी कुणाला काही गाईड नाही करू शकत. माझं एक मी आधीच बोलले की मी काय स्पीच करणार. माझ्यापेक्षा मोठे मोठे व्यक्ती तर आहेत आणि त्यांचा आदर्श घेणं मला गरजेचं आहे किंवा त्यांची प्रेरणा घेऊन मी पुढे जाणार आहे. फक्त एवढंच सांगेल की माझा प्रवास कसा होता आणि प्रत्येकाचा प्रवास पण तसा खडतरतीत येणार आहे प्रत्येक मुलाचा. आपल्या रिडिंगमध्ये मॅडम खरंच खूप क्रीम क्राऊड आहे. मला विशेष वाटतं यार किती हुशार मुलं आहे तिथं आणि मी त्यांच्या कुठेच नाही आहे. म्हणजे नेहमी फील होता सगळे तिथं बसलेले, त्यांना मी गायडन्स करू शकत नाही. फक्त सगळ्यांनी मी एकच सांगेल की आत्मविश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. भले तुम्ही कोणाला बोलून दाखवा अगर नका दाखवू, मनात तुमच्या असलं पाहिजे मी होणारच आहे, मी करणारच आहे. 100 व्यक्ती बाजूला निगेटिव्ह असेल ना तरी पण तुमच्या मनातून तीच फिलिंग आली पाहिजे की मी होणारच आहे. कारण माझी फिलिंग पेपरला जाताना हीच होती यावेळेस. माझ्या आजीसाठी मला पास व्हायचंय. मला सगळे काय बोलतात काय नाही, मला काय जज करतात त्यांना मी अजिबात विचार करत नाही. कारण लहानपणापासून इतकं सगळं पाहिलं ना, लोकांचं जज करण्याने काही फरकच पडत नाही. खरं तर लोक जी नावं ठेवतात तीच उद्या सक्सेस झाल्यावरती पुन्हा आपल्या जवळ येतात. मग त्यांचा विचार करून आता आपण आपला प्रेझेंट का खराब करायचा. म्हणून मी कधीच जाताना येताना आजूबाजूचे काय म्हणतात काय विचार करतात कसलाच कधीच विचार करत नाही. आणि तो MPSC च्या असणाऱ्या कुठल्याच मुलाने किंवा मुलींनी करायला नाही पाहिजे. कारण आपलं फील्ड असं आहे तिथं अनिश्चितता आहे पूर्णपणे. कुणालाच सांगता येणार नाही कधी आपण काय होणार आहे, कधी पास होणार आहे, कधी पुढे जाणार आहे. आणि ना कुणाची आपण जास्त वेळ मदत घेऊ शकतो. मदत घेण्याला टाइम लिमिट असते 1-2 महिने 4 महिने 1 वर्ष. नंतर ती मदत करणारी व्यक्ती विचारते काय रे अजून झालं नाहीस तू, किती दिवस मदत करायची, म्हणजे तुला मदत करून तुला जाणीव नाही राहिली याची. ह्या गोष्टी ऐकायला नाही लागाव्या कधी. म्हणून मी कुणाची मदत कधीच घेतली नाही. जे काय होईल ते आपल्या बेसवरती आपलं होईल. इथे सगळेच म्हणजे मुलांसहित सगळ्यांचं इतकं छान क्राऊड आहे. आणि मला म्हणजे अजून एक गोष्ट सांगावी वाटते मॅडम, नगर परिषद रिझल्ट लागला आणि 6 डिपार्टमेंटच्या एक्झाम होत्या. नाही म्हटलं कॉमर्सचे जास्त स्टुडंट नव्हते, पण करनिधरांचे खूप सारे स्टुडंट आपल्या रिडिंगमधले होते. मला आनंद यायचं वाटलं की रिझल्ट लागल्यावरती मॅडम सगळ्यांचे रिझल्ट पाहिले, कुणा नव्हते आले त्यांनी दुःख बाजूला ठेवलं आणि ते माझ्या रिझल्ट लागल्याने सगळेजण खाली होते. सगळ्यांनी इतकं सेलिब्रेशन केलं ना, मी सगळ्यांकडे बघत होते. यांनी ह्यांचं दुःख पचवलंय आणि ते माझ्या आनंदामध्ये सहभागी होतात. ते मला त्यांच्या मनाचा हा मोठेपणा खूप आवडला. पहिलं सेलिब्रेशन आपल्याच रिडिंगच्या खाली झालं. आपल्या स्टाफ म्हणजे आपल्या टीमपैकी चंदू सरांचे सगळेच होते, पाटील सर वगैरे सगळेच होते. आपल्या रिडिंगचे सगळे मुलं होते इथे जेवढे अवेलेबल होते तेवढे. पण तो एक मनाचा मोठेपणा आहे ना. तुम्ही अपयशी झालात पण तुम्ही खचला नाही, दुःख मानलं नाही, पण तुम्ही कोणाच्या तरी आनंदामध्ये सहभागी झालात आणि त्याला प्रेरणा दिलीत. कदाचित त्यांना तोपर्यंत माहीत पण नव्हतं माझं बॅकग्राऊंड काय आहे. म्हणजे त्यांनी माझ्या स्किलला महत्त्व देऊन त्याच ॲप्रिशिएट करून त्यांनी सेलिब्रेशन केलं. इतका छान क्राऊड असणं, इतके छान मित्रमैत्रिणींसोबत असणं याच्यासाठी पण भाग्यच लागतं. आणि हे फक्त तुमच्यामुळे मला अवेलेबल होऊ शकलं. याच्यासाठी खास करून तुमचे खूप आभार मानते मी. आणि जाता जाता सगळ्यांना एकच म्हणेल, हारने के बाद भी हार मानने का जज्बा होना चाहिए, हारने के बाद भी हार न मानने का जज्बा होना चाहिए. संघर्षमय जीवन में जितना ही एकमात्र लक्ष्य होना चाहिए, एकमात्र लक्ष्य होना चाहिए. थँक्यू सो मच. आणि काही चुकलं असेल तर सगळ्यांना सॉरी. धन्यवाद मॅडम. यानंतर सुनील टाकळे सर, DY कलेक्टर, त्यांनी थोडे आपली मनोगत व्यक्त करावं असं विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित अनघा मॅडम आणि सर्व उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार. मी मॅडमसारखं काही गुड स्पीकर नाही आहे, तेवढी माझ्याकडनं अपेक्षा करू नका. हां, मी पोस्ट मिळवली. माझा संघर्ष काय इतकं मोठा नव्हता. मॅडमच्या संघर्षाला माझा सलाम आहे.
आणि मी थोडक्यात अभ्यासाबद्दल बोलतो. खांडेकर सर तुम्हाला काय करायचं नाही ते बोललेत. मी काय केलंय, मी आज इथं आहे तेवढंच बोलतो. माझं इंट्रोडक्शन देतो. काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल. माझं नाव सुनील मल्लिकार्जुन टाकळे. मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एका खेडेगावचा आहे आणि माझं मूळचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदमधून मी पूर्ण केलं आहे. हायस्कूलचं शिक्षण गावातीलच एका हायस्कूलमध्ये पूर्ण केलं आहे आणि मी 11वी-12वी सायन्स सोलापूरमधील एका महाविद्यालयातून मी 11वी-12वी सायन्स एज्युकेशन घेतलं आहे. आणि 12वी नंतर काय करायचं हा विचार माझ्या पुढे होता. हुशार होतो, 10वीला चांगले मार्क होते, 12वीला पण चांगले मार्क होते, पण इंजिनिअरिंगला जायचं म्हटल्यावर तेवढी फी भरायची ताकद माझ्या म्हणजे आमच्यात नव्हती. मेडिकल तर मला काही झेपत पण नव्हतं आणि फीस पण भरायची ताकद नव्हती. म्हटलं त्या दोन्ही फील्ड तर माझ्यासाठी स्किप झाले होते. करायचं काय तर एक तर BSc BA BCom, नाहीतर असं काहीतरी प्रोफेशनल डिग्री तर मला जमत नव्हतं, तेवढी फी भरायची ताकद नव्हती. मग नंतर विचार केला की बाबा MPSCसाठी जास्ती पैसे लागत नाही आहेत, मग MPSC करायला पाहिजे आपण. मग 12वी नंतर मी पुण्याला आलो, BScला ॲडमिशन घेतलो मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगरच्या एका कॉलेजमध्ये. मग फर्स्ट इयरला एन्जॉय केलो. पुण्याच्या एन्व्हायरमेंटशी अडॅप्ट करून घेतलो. पहिल्या वर्षी काय अभ्यास वगैरे काय केलं नाही, फक्त कॉलेज आणि मी आणि माझं पुणे तेवढंच मी फक्त एन्जॉय करत होतो. फक्त राहणं खाणं कॉलेजला जाणं तेवढंच केलं आहे. आणि सेकंड इयरला आल्यानंतर थोडाफार म्हटलं बाबा कॉलेजचा अभ्यास काही एवढा लोड नाही आहे, थोडाफार आपण अभ्यासाला सुरुवात करायला काही हरकत नाही. मग मला दिवस पण आठवतो, मी सदाशिव पेठेत 10 जून 2018 रोजी पहिल्यांदा पेठेत आलतो आणि 10 जून 2018ला मी पहिल्यांदा लॅबमध्ये एका दुसऱ्या लॅबमध्ये मी अभ्यासाला चालू केलं होतं, बेसिक रीडिंग करायला थोडं. तर सेकंड इयरला थोडा अभ्यासाचा ओढा चालू झाला. म्हणजे संतोष मेत्रे माझे बरेच मित्र होते, मी त्यांच्याकडनं अभ्यास कसं करायचं आणि कशा पद्धतीनं आपलं अभ्यासाला युटिलाइज करायचं शिकत होतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मी कुठलाही क्लास केलेला नाही आहे, ना मराठी ना इंग्लिश ना कुठलंही एक साधं सिंगल क्लास मी केलेलं नाही आहे. बिकॉज ऑफ माझे सगळे चांगले मित्र मला भेटले होते, त्यांच्याकडनं मी गाईड घेत होतो की कशा पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे म्हणून. आणि मी 2018 पासून माझा अभ्यास सुरू केला. 2020ला माझी डिग्री झाली, 3 वर्षाची डिग्री होती. 20 नंतर कोविडचा पिरियड होता, मग अभ्यास एका लेवलपर्यंत पोहोचला होता. आय थिंक 50% माझा अभ्यास तेव्हा कव्हर झाला होता. मी सगळ्यात आधी 2018 आणि 19च्या मिडलपर्यंत पूर्ण माझं बेसिक रिडिंगवरती माझा फोकस होता. मी पूर्ण स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकं नाही म्हटल्यावर 10 वेळा वाचले होते. मी माझ्या मित्रांना विचारायचो, अरे मी काय वाचू, तो बोलणार परत एकदा स्टेट बोर्ड वाच. ते झालंय, परत काय ते बोलणार परत एकदा स्टेट बोर्ड वाच. कंटिन्यू मला ते बेसिक रिडिंगवरती काम करायला सांगायचे. मी हुशार असून देखील मी 10 वेळा स्टेट बोर्ड वाचलेले आहेत, सगळे विषयाचे. 2019च्या मिडलपर्यंत मी माझा सगळा म्हणजे जवळपास बेसिक अभ्यास माझा पूर्ण करून घेतला होता. 2020मध्ये थोडीशी फायनल इयर होती, मग कॉलेजचा अभ्यास पण थोडा मला करावा लागत होता. प्रॅक्टिकल वगैरे जायचो मी रेग्युलरली कॉलेजला. त्यानंतर 2020मध्ये कोविडमध्ये सगळे घरी गेलो. मग 2020मध्ये मी डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये पोस्ट मास्टर म्हणून मी म्हणजे पोस्टमन म्हणून मी नोकरी जॉईन केलो गावाकडे 10वीच्या मार्क्सवरती, तुम्हाला माहिती असेल काही जणांना. मग मी पोस्टमन म्हणून जॉब करत गावाकडे अभ्यास देखील चालू केला होता. कोविडमध्ये काय अभ्यास नाही केला, 1 वर्ष मी देखील निवांतच होतो. काय अभ्यासाने माझा काही संबंध नव्हता, तुटलेला होता. 2020ला कंबाईन दिलो. अभ्यासात एकदम मोठा खंड पडला होता म्हणून मी कंबाईन पास नाही होऊ शकलो. पहिला एक्झाम होता माझा तो, म्हणजे 2020ची कंबाईन. मग 1-2 मार्कांनी माझी प्रिलिम गेली. तेव्हा मी विचार केला की बाबा थोडाफार अभ्यास चांगला झालेला आहे, मग जॉबकडे फोकस केल्यावर थोडा अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतो, म्हणून मी जॉबला थोडं लिव्ह घ्यायचं ठरवलं. 1-2-3 महिने लिव्ह घेतलो 2021मध्ये. 2021ची राज्यसेवेची प्रिलिम चांगल्या मार्काने पास झालो. मग मला कॉन्फिडन्स आला, अरे मी करू शकतो, एवढा काय डिफिकल्ट नाही आहे. थोडाफार स्वतःला अभ्यासाशी बांधून ठेवलो. कुठलाही क्लास न करता एकदम प्रॉपर अभ्यास केला. म्हणजे प्रॉपर म्हणजे काय, सगळेजण प्रॉपर करताय मला माहिती आहे, माझे सगळे चांगले मित्र आहेत. के सागरशी आणि माझं मी 2021ला नोव्हेंबर 2021मध्ये मी के सागरला ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि मी जानेवारी 2021मध्ये मी सुट्टी घेऊन पुण्याला आलो परत एकदा म्हणजे अभ्यासासाठी. आणि तेव्हा 2021ची प्रिलिम मी सगळे पास झालो. राज्यसेवेपासून ते सगळे ग्रुप बी ग्रुप सी मधले सगळे प्रिलिम मी पास झालो. अभ्यास चांगला होता म्हणून सगळे मेन्स दिलो. 2021चे सगळे मेन्स माझे गेले, कारण थोडाफार काहीतरी मिस होत होता की कुठे चुकत होतं मला कळत नव्हतं. अभ्यास तर चांगला करत होतो, पण थोडा कुठे ना कुठे 1-2 मार्काचा मिसमॅच होत होता पोस्ट निघण्यामध्ये वगैरे. आणि 2021ला राज्यसेवेची STAची मोठी ॲड होती 609ची. मग मला वाटलं बाबा झाली आपली पोस्ट फिक्स, आपण थोडासा चांगला अभ्यास करूया. मग STAला खूप चांगला अभ्यास केला. बरेच माझे मित्र देखील माझ्यासोबत त्यावेळी मेन्सला होते. मग त्यांच्या गायडन्समध्ये म्हणा किंवा त्यांच्यासोबत मी अभ्यासाला चालू केलो. इथं के सागरलाच होतो तेव्हा. STAची मेन्स माझी फायनल पोस्ट माझी 0.5 मार्कांनी परत हुकली. एवढा अभ्यास करून देखील माझा 0.5नी पोस्ट हुकली. अख्खं पेट तेव्हा म्हणजे सेलिब्रेशन करत होतं. मला थोडा दुःख झाला, अरे थोडं काहीतरी बेटर केलं असतं तर आज मी पण पोस्ट होल्डर झालो असतो. थोडा 1-2-4 दिवस नर्वसनेसमध्ये गेला माझा.
माझे सगळे मित्र तेव्हा सगळे सेलिब्रेशन सोडून माझ्या रूममध्ये येऊन बसले, अरे ठीक आहे जाऊ दे, म्हणजे थोडंफार त्यांना वाईट वाटलं, अरे एवढा हुशार होता आणि थोडक्यात गेला त्याचा पोस्ट म्हणून. आणि मी तेव्हाच ठरवलं की ठीक आहे होणारच आहे. माझ्यापेक्षा माझ्या सिनियर मित्रांकडे मी बघितलं, अरे त्यांचं चालू आहे, मी पण अजून करावं थोडंफार, कारण मला जॉबचं पण मॅनेजमेंट करावं लागत होतं. मी 2 महिने पुण्यात असायचो, 1 महिने गावाकडे असायचो, 2 महिने पुण्यात असायचो, 1 महिने घरी असायचो. या पद्धतीनं मॅनेज करून करून माझी खूप दमछाक होत होती अभ्यासात. मग मी 2022ची राज्यसेवेची प्रिलिम पास झालो. गावाकडेच होतो, गावाकडेच अभ्यास केला तेव्हा. ऑगस्ट महिन्यात प्रिलिम होती. मग ऑगस्ट महिन्यात प्रिलिम चांगल्या मार्काने पास झालो. मग सरांना सांगितलं, सर मला 4-5 महिन्याची लीव हवी आहे, तुम्ही विदाऊट पे द्या किंवा पे म्हणजे काही करा, पण मी येणार नाही आहे कामाला. म्हटलं मी आयदर तुम्ही मला काढलं तरी काय हरकत नाही सर, मी सोडायचाच विचार केला आहे. सर बोलले ठीक आहे तू 3 महिने जा, परत एक 5-10 दिवस जॉईन कर, परत 1 महिने जा बोलले. मग म्हटलं सर ठीक आहे. आणि 2022च्या राज्यसेवेच्या मेन्सला झालेल्या चुकांवरती काम करायला चालू केलो. PYQ एकदम चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायला चालू केलो. माझे सगळे सिनियर मित्र काय चुकत होते तिच्याकडे माझं लक्ष असायचं की त्यांचं कशामुळे पोस्ट उठतंय आणि मी काय करायला पाहिजे की त्यांच्यापेक्षा थोडं मला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत म्हणून. आणि प्रॉपर म्हणजे दिवसाचं शेड्यूल बनवला, महिन्याचा शेड्यूल बनवला, महिन्यातले सगळे आठवड्याचे शेड्यूल बनवले, एक रफली आराखडा बनवून घेतला की काय करायचं मला आणि कशा पद्धतीनं करायचं आणि कुठल्या सब्जेक्टला टार्गेट करायचं, माझं काय वीक आहे काय स्ट्रॉंग आहे मी स्वतः फाइंड आउट करायचो रेग्युलरली. आणि माझा अभ्यास करत असताना बऱ्याच जणांना वाटलं नव्हतं की मी चांगला अभ्यास करतोय म्हणून, कारण मला लॅबमध्ये ज्यांनी बघितलं त्यांना वाटायचं की बाबा हा काय अभ्यास करत नसेल, कारण मी जास्ती वेळ खालीच दिसायचो त्यांना, खास करून रिसेप्शनला दिसायचो, कारण सगळे कॉर्डिनेटर माझे चांगले मित्र असल्यामुळे मी रेग्युलरली तिथं कधी कधी बसायचो थोडा वेळ. मग 2022च्या राज्यसेवेच्या मेन्समधून चांगले मार्क्स घेतलो मी, म्हणजे मेन्सला माझा 476 स्कोर आला पहिल्याच कीनी. तेव्हा सुस्कारा सोडला, तेव्हा वाटलं बाबा एखादी पोस्ट तरी मिळूनच जाईल. तरी पण मेन्सचा रिझल्ट खूपच लांबला आणि इंटरव्ह्यू परत 1 वर्ष लांबला. त्याच्यामुळं 2022च्या एक्झामचा रिझल्ट 2024च्या जानेवारीमध्ये आला आणि फायनली मी राज्यातून 8व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. मॅडम एवढा काही संघर्ष माझा खूप म्हणजे संघर्ष म्हणणारच नाही आहे मी. माझे आई वडील शेती करतात आणि माझा एक भाऊ आहे तो पण अभ्यास करतो. बेसिक चांगला असल्यामुळं मी या पदापर्यंत पोचलो आणि माझे जे मित्र होते ते सगळे चांगले मित्र भेटले होते. मी काय करायला पाहिजे ते सांगतो. माझ्याकडनं काही जणांना म्हणजे अपेक्षा आहे की काहीतरी बोलायला पाहिजे की अभ्यास कसं केला आहे काय. सगळेजण चांगला अभ्यास करत आहात, काहींना 1-1 मार्कांनी पोस्टाने हुलकावणी दिलं आहे, काहींना अर्ध्या मार्कांनी दिलं आहे. येणाऱ्या काळात तुम्ही देखील या चेअरवरती बसणार आहात मला नक्कीच खात्री आहे. पण मी एक सांगतो, तुमच्या अभ्यासाशी तुम्ही खूप प्रामाणिक राहा. तुमचं 1 ते 1.5 वर्ष तुम्ही खूप डेडिकेटेडली जर स्वतःला अभ्यासाशी बांधून ठेवले तर कुठलीही पोस्ट तुमच्यासाठी अवघड नाही काढणं. मी स्वतः फील केलं आहे. 1 ते 1.5 वर्ष मी इतकं डेडिकेटेडली अभ्यास करत होतो की मला दुसरं काहीच माहिती नव्हतं. लिटरली मी म्हणजे सोशल मीडिया वगैरे काही बंद केलेलं नाही आहे. मी खूप सामान्य लाईफ जगलं आहे, म्हणजे असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. प्रत्येक एन्जॉयमेंट केलेलं आहे, प्रत्येकाच्या बड्डेला पण गेलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे एन्जॉय केलेलं आहे. पण माझ्या अभ्यासाशी मी इतकं प्रामाणिक होतो की माझी फर्स्ट प्रायोरिटी माझा अभ्यास असायचा. मी दिवसभरात किती अभ्यास केलं हे मी रात्री झोपताना रेट्रोस्पेक्शन करायचो की माझा आज किती प्रोडक्टिव्ह अभ्यास झाला आहे. तुम्ही सगळे अभ्यास करताय पण मी एक शब्द खास करून वापरतो की तुमचा अभ्यास हा प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे. ते तुम्हाला स्वतःला माहिती असतं की आम्ही दिवसभरातलं किती तास आम्ही प्रोडक्टिव्ह अभ्यास केला आहे. लॅबमध्ये बसणं ओनली इथं बसून राहणं म्हणजे अभ्यास नाही आहे. हां ठीक आहे, सगळेजण चांगले अभ्यास करतात, सगळ्यांचा अभ्यासाचा एक वेगळा पॅटर्न आहे. काही जण चांगल्या प्रकारे रिव्हिजन पण करत असतात. फक्त मी सांगतो एक प्रोडक्टिव्ह अभ्यास स्वतःला म्हणजे असं फील व्हायला पाहिजे रात्री झोपताना की आज आपला वेळ आपण सत्कारणी घातलेला आहे. मी फक्त म्हणेन की एका एक्झामला टार्गेट करा, त्या एक्झामचा सिलेबस नीटली बघा. आपल्याकडे आयोगाने काय दिलेलं आहे, 2 सोर्स आपल्याकडे आयोगाने दिलेले आहे, एक PYQ आणि एक सिलेबस कॉपी. त्या 2 गोष्टीला तुम्ही तंतोतंत फॉलो करा. तुम्हाला आयोगाने कुठलंही रेफरन्स मटेरियल सांगितलेलं नाही की आम्ही या पुस्तकातनं क्वेश्चन्स काढतो म्हणून. कुठलंही पुस्तक नाही आहे, आयोगाचं खूप वास्ट मटेरियल असणार आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे काय दिलं आहे, PYQ प्लस सिलेबस कॉपी. कुठलंही एक्झामला 1-2 मार्कांनी पोस्टनी हुलकावणी दिलं आहे, परत एकदा रिस्टार्ट करा, परत एकदा अभ्यासाला लागा. फक्त मी अजून एक मोठा फॅक्टर सांगतो की राज्यसेवा असो किंवा इतर कुठलीही तुम्ही एक्झामची तयारी करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रिलिम पास होणे. मला बरेच जण विचारतात मी आधी मेन्सचा अभ्यास करू का प्रिलिमचा अभ्यास करू. माझं तर असं म्हणणं आहे, मी खास करून राज्यसेवेचा विद्यार्थी असल्यामुळे मी राज्यसेवेबद्दल बोलतो की मेन्सचा अभ्यास जो आहे त्याचा 50% अभ्यास आपल्याला प्रिलिमला आहे. ते कॉमन पोर्शन तुम्ही फाइंड आउट करा. हा प्रश्न तुम्हाला विचारायची गरजच पडणार नाही आहे की मी मेन्स करू का प्रिलिम करू. तो मेन्स करू का आता एक शेवटचा अटेम्प्ट आहे, मी शेवटच्या अटेम्प्टबद्दलच बोलतो कारण मी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधूनच पास झालो. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नबद्दल मला काही जास्त माहिती नाही त्याबद्दल, पण मी सांगतो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबद्दल. फक्त सिलेबस आणि PYQ तुमच्या सोबत ठेवा. एका एक्झामला टार्गेट करा. प्रिलिम पास होण्यासाठी खूप ताकद लावावी लागते, खरं सांगतो. काही जण इझिली पास होता, काही जण थोडं स्ट्रगल करून पास होता,
काही जणांना त्याचे कीवर्ड्स भेटलेले आहेत की काय केलं तर प्रिलिम पास होऊ शकतो. काही जणांचं असं म्हणणं आहे मला सायन्स जमत नाही, मी सायन्स बॅकग्राऊंडचं नाही आहे, मला मॅथ्स रिजनिंग जमत नाही. पण स्पर्धा परीक्षेमध्ये इतकी मोठी कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टला एक्सक्यूज करून चालत नाही आहे. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला समान न्याय द्यावा लागतोय सध्या. त्याच्यामुळं हे तुमच्या डोक्यात जे भसलं आहे की मी बी.कॉम केलं आहे किंवा मी BA केलं आहे, मला काही सायन्सबद्दल माहिती नाही. मला म्हणायचं की 10वीपर्यंत सायन्स नीट करायला काय हरकत आहे. भरपूर क्वेश्चन 10वीपर्यंतचे येतात. 1-2 क्वेश्चन केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स वगैरे आले हायर लेवलचे तर स्किप करायला काय हरकत नाही. पण कुठल्याही गोष्टीचं असं तुमच्या डोक्यामध्ये असं म्हणजे मनस्थिती बनवू नका की मला हे जमणार नाही. आणि जेव्हा तुम्ही असं फिक्स करता की मला सायन्स जमणार नाही तेव्हा तुम्ही ऑलरेडीच 10 मार्कांनी तुम्ही बॅक साईडला ढकलले गेलेले असतात. त्याच्यामुळं कुणीही एवढं काय जास्ती हुशार नसतो. प्रत्येक जणांनी संघर्ष केलेला असतो, प्रत्येक जणांचा चांगला अभ्यास असतो. त्याच्यामुळं येणाऱ्या प्रिलिमसाठी तुम्ही सर्वजण चांगला अभ्यास करा. मेन्सचा अभ्यास प्रिलिमचाच अभ्यासच असतो. बऱ्यापैकी 40% to 50% सिलेबस हा दोन्हीकडे कॉमन असतो. कॉमन पोर्शनला वेळ असताना आधी टार्गेट करा. जसे की कोर पॉलिटी, कोर इकॉनॉमिक्स, कोर हिस्ट्री, कोर जॉग्राफीला आधी नीटली कंप्लीट करून घ्या, जे की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मेन्सला देखील उपयोगी पडणार आहे, प्रिलिमला देखील उपयोगी पडणार आहे. प्रिलिमच्या शेवटच्या टप्प्यात सायन्सवरती चांगलं होल्ड द्यायला पाहिजे. एन्व्हायरमेंट पास क्वेश्चन्स असतात त्याच्यावरती चांगलं होल्ड द्यायला पाहिजे. खास करून जॉग्राफीचे जे क्वेश्चन्स आहेत मेन्सला पूर्णतः महाराष्ट्र जॉग्राफी येतो आपल्याला. मेन्सला पूर्ण महाराष्ट्र जॉग्राफी येतो. इथे प्रिलिम्सला काय आहे फिजिकल जॉग्राफी जास्त येतो. मग फिजिकल जॉग्राफीला टार्गेट करा. 1-2 सब्जेक्टला चांगले मार्क घेतले ना 100% तुम्ही प्रिलिम पास होता. त्याच्यामुळं फक्त आणि फक्त प्रिलिमचा चांगला अभ्यास करा. मेन्सला भरपूर वेळ भेटणार आहे यावेळी. एक्झाम पुढे गेलाय म्हणून तुम्ही जर आता निवांतपणा जर उपभोगत असेल तर तुम्हाला परत शेवटच्या टप्प्यात खूप जास्त कष्ट करावं लागतं. त्याच्यामुळं आत्ताच तुम्ही चांगला अभ्यास करून घ्या. आता वेळ आहे. करंट चांगलं वाचून घ्या, सायन्स चांगलं वाचून घ्या. ज्यांचं सायन्स वीक आहे त्यांनी डबल वाचून घ्या सकाळच्या वेळेमध्ये. मी माझं अभ्यासाचं नियोजन पूर्ण महिन्याभराचं नियोजन करत होतो. माझ्याकडे किती दिवस आहे त्याचं प्रॉपर एक अंदाजे नियोजन करायचो. ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करण्यासाठी मी प्रयत्न करायचो. माझे महिन्यातले 4 आठवड्याचे माझे रफली नियोजन असायचा. आठवड्यातले 7 दिवसांमध्ये मी कुठला सब्जेक्ट वाचणार असं नियोजन असायचा. माझा दिवसाचा शेड्यूल सांगतो मी, म्हणजे मी कशा पद्धतीनं दिवसभर अभ्यास करायचो. मी दिवसभर 2 टप्प्यामध्ये अभ्यास करायचो. एक सकाळचा स्लॉट आणि एक संध्याकाळचा स्लॉट. मी सकाळी 8 वाजता लॅबला यायचो, साधारणपणे 8च्या सुमारास. म्हणजे एक्झॅक्टली काय 7-8 म्हणजे काय 8ला जमत नव्हतं. कधी 8:30 वाजायची तर कधी 7:45 असं या पद्धतीनं 8च्या सुमारास मी लॅबमध्ये यायचो. मग 8 ते 12पर्यंत थोडाफार नाश्ता चहाचा ब्रेक तुम्ही कन्सिडर करा, मी सांगत बसणार नाही. 8 ते 12पर्यंत मी एक कोर सब्जेक्ट वाचायचो चांगल्या पद्धतीनं. मग 12 ते 1:30 पर्यंत मी त्या सब्जेक्टचा PYQ सॉल्व करायचो. रेग्युलरली PYQ सॉल्व करायचो 1.5 तास. मग 1:30 वाजता बरोबर मी माझं पुस्तक बंद करून मी जेवायला जायचो. काही जण लवकर जेवत असेल काही, कारण ते सकाळी लवकर येतात. मी 9-10ला नाश्ता करायचो, 9-9:30ला म्हणून मला भूक लागत नव्हती. मग 1:30ला जेवायला जायचो. 1:30ला जेवण करून आल्यावर मी 4पर्यंत थोडाफार जे काही असेल झोप बीप परत क्वेश्चन पेपर वगैरे जे काही असेल तुमचं परत उरकून घ्यायचं. 4 ते रात्री 7:30पर्यंत परत मी वाचन करायचो. त्याच्यामध्ये चहाचा ब्रेक थोडा होता. 7:30ला परत तुमचा एक दुसरा सब्जेक्ट वाचून व्हायला पाहिजे. मी दुसरा सब्जेक्ट वाचायचो सकाळचा सब्जेक्ट बाजूला ठेवून. मग 7:30 ते 9पर्यंत मी परत त्या विषयाची PYQ सॉल्व करायची. रेग्युलरली दोन्ही विषयाचे PYQ माझे 100 PYQ व्हायचे. म्हणजे सकाळी 100 संध्याकाळी 100 असे रेग्युलरली नाही म्हटलं तरी मी 200 PYQ रोज सॉल्व करायचो. कारण आपल्याकडे सोर्स तो एवढाच होता, PYQ एवढाच आपल्याकडे सोर्स होता. तुम्ही कुठल्याही क्लासला जावा, कुठल्याही मेंटॉरला भेटा, कुठल्याही सक्सेसफुल कॅन्डिडेटला भेटा, तुम्हाला हेच सांगणार आहे. ते तुम्हाला ओनली ते सांगतील PYQ चांगलं सॉल्व करा. PYQ सॉल्व करायचं म्हणजे काय ते पण मी जसं सॉल्व करायचं ते मी सांगतो. मी काय करायचो, बॅक साईडचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर डायरेक्ट प्रिंटआउट घेतलेले होते. राज्यसेवेची प्रिलिम असेल तर 2017 ते 2023 पर्यंतचे सगळे पेपर्स माझ्याकडे असायचे. मी सकाळी पॉलिटी वाचत असेल तर 2023मध्ये पॉलिटीचे क्वेश्चन्स कशा प्रकारे आले. मग मी आज राष्ट्रपती हा चॅप्टर वाचलाय तर राष्ट्रपतीचे क्वेश्चन्स कुठले कुठले आले आणि मी वाचलंय आज, माझं वाचून झालंय, तर मला ते क्वेश्चन टॅकल करता येत आहेत का. येत नसेल तर काय येत नाही तिथं बारीक अक्षरात लिहून ठेवा. माझं रिव्हिजन कमी पडलंय का, कारण मला वाचून पण क्वेश्चन मला टॅकल करता येत नाही का. आणि तुमचा अभ्यासाचा आवाका इतकं वाढवा की आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन देखील तुमचे बरोबरच यायला पाहिजे. कारण कॉम्पिटिशन इतकी मोठी आहे, डे बाय डे कट ऑफ वाढता आहे तुम्हाला. 2021मध्ये पंकज खांडेकर सरांची बॅच 21ची बॅच आहे. 540ला फायनल पोस्ट भेटली होती. यावेळी 554ला फायनल पोस्ट भेटली. म्हणजे 14 मार्कांनी शेवटच्या पोस्टचे 14 मार्कांनी कट ऑफ वाढलेले. त्याच्यावरून तुम्ही कॉम्पिटिशनचा अंदाज घ्या. तुम्हाला फक्त अभ्यास करून जे अभ्यासातले क्वेश्चन्स आहेत तेवढे सॉल्व करायचे नाही. तुमच्या अभ्यासाच्या आवाक्यानुसार तुम्हाला आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन देखील सॉल्व करता यायला पाहिजे. ते तुम्ही डेव्हलप करायचे. तुम्हाला कुणी ते असं लेगॅसीमध्ये देणार नाही की ते क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे म्हणून. ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अभ्यासावरून, स्वतःच्या अभ्यासाच्या डेप्थवरून तुम्हाला ते सॉल्व करावं लागणार आहे.
एवढं सांगेन की स्वतःशी प्रामाणिक राहा, तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन मेंटेन करा. डिसिप्लिन म्हणजे काय स्ट्रिक्ट नाही एकदम, म्हणजे हां बाबा 8ला आलो पूर्ण असं मशीनसारखं काम करायचं नाही आहे. आपण काही मशीन नाही आहे, पण स्वतःला थोडं अभ्यासाची 1-1.5 वर्ष बांधून ठेवा. येणारा काळ तुमचा असणार आहे. मॅडमचं संघर्ष तर खूप आहे. सर बोलले की काल मी तिकडं होतो आणि आज इकडं आहे. तर तुमच्या जीवनात देखील हा दिवस येण्यासाठी तुम्ही 1.5 ते 2 वर्ष सतत कष्ट करा. कष्ट म्हणत नाही आपण, कष्ट कशाला म्हणतो, जे शेतात एकदम उन्हातान्हात एकदम काबाड कष्ट करतो त्याला कष्ट म्हणतो. आपण AC मध्ये बसून अभ्यास करतो ते काय कष्ट आहे. वेळेवरती नाश्ता भेटतोय आपल्याला, वेळेवरती चहा पितो आपण, कधी त्याला चुकवतो का आपण चहा नाश्त्याला? नाही चुकत आपण. वेळ झाली 6ला चला चहाला, वेळ झाली सकाळी 9:30ला चला नाश्त्याला, कारण ते तंतोतंत फॉलो करतो आपण. तसंच आपल्या अभ्यासामध्ये देखील डिसिप्लिन मेंटेन करा. मैत्री करा, चांगली मैत्री करा, त्या मैत्रीचा चांगला फायदा करून घ्या. मॅडम बोलले की बॉन्डिंग खूप दिवस लॉंग टर्म तुम्हाला फायदा करणार आहे. सर त्याची दुसरी बाजू पण बोलून दाखवली सरांनी आमकाच तुमच्यासाठी. त्या बाजूला देखील तुम्ही इग्नोर करू नका, वावत जाऊ नका कुठल्याही गोष्टीमध्ये. खूप चांगलं आयुष्य भेटणार आहे. मॅडमकडे बघा, आता डेप्युटी कमिशनर म्हणून मॅडम आमच्या समोर म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून बसलेले. येणारा काळ तुमचा असणार आहे, त्याच्यामुळे प्रिलिमचा चांगला अभ्यास करा. मेन्सला फक्त प्लॅनिंग लागतो आणि तुम्ही स्वतः भरपूर अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये काय असं काय की मंत्र नाही आहे, सक्सेस की मंत्र. त्याच्यामुळं मेहनत, तुमचं सतत अभ्यास, डिसिप्लिन, कंटिन्युटी मेंटेन ठेवा. की मला असं वाटायचं की MPSC मी खूप झालं तर 2 वर्षामध्ये मी क्लिअर करून टाकीन. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्सचे उदाहरण समोर तुमचे आहे ते, की MPSC म्हणजे काय 2 वर्ष 3 वर्ष खूप झालं, काहीच अडचण नाही. आणि त्यावेळेस लग्न झालेलं, आता तुमचं कोण झालं नसेल, ज्याला झालं त्याला माहिती आहे, लग्न झालेलं. आणि महत्त्वाचं असं की मुलं, आता माझी मुलगी 7वीला आहे, तुम्हाला विशेष वाटेल, मी आणि माझी मुलं संगत अभ्यास करायला बसतो 3 जण. आता विशेष असा आहे, परंतु मला एक आनंदी पण सांगायचं तुम्हाला की मुलं कधीही मला म्हणत नाहीत पप्पा तुमचा पण अभ्यास आमचा पण अभ्यास, नक्की शाळेत तुम्ही का आम्ही, कोण आहे, प्रॉब्लेम काय नक्की. विद्यार्थी म्हणतात तुम्ही अभ्यास करा, आम्ही अभ्यास करतो. आणि या तिघांचं आम्हाला काही ना काही फळ मिळालं. माझा मुलगा आता 5वीला एपिफणीला, तो सेकंड टॉपर आला. मला इतका आनंद वाटला मनातून, मुलगा सेकंड टॉपर आला, आपल्याला निदान काहीतरी मिळालं तरी पाहिजे ना. आणि त्या मुलाला सगळे नाव द्यायला लागले, अरे तू सेकंड टॉपर आला असं वगैरे वगैरे. आणि माझ्याकडे बघायला लागली तिरकी, असे काय भानगडे नक्की. मला इकडे कचरती नजर करावी लागली. आता काय करू, मुलगा छोटा, तो सेकंड टॉपर आणि माझं कशातच काय नाही अजून. मी लढत राहिलो. परंतु या मॅडमचं नाव उज्ज्वला मॅडम मला वाटतं, यांचा ज्याप्रमाणे संघर्ष आहे ना तसा सगळ्यांचा संघर्ष आहे. माझा येतो, आम्ही संघर्ष सांगत नाही आहे. आणि मी सगळ्यात महत्त्वाची सांगतो, मला पळवाट काढत नाही आहे. अभ्यासाला पळवाट नाही, हे सगळ्यात पोरांनी MPSC लक्षात ठेवायचं आहे. मी खूप आजारी आहे, माझे घरचे असे झाले, माझ्या वडीलच खूप आजारी आहेत आणि मला कारणं दाखवायची नाही. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो आम्हाला एक होतं कारणे दाखवा नोटीस, ते चालायचं तिथं, कारण बनवाबनवी जमायची. पण इथं कॉम्पिटिशन असं आहे, तुला काय म्हणजे ते थडकत काय म्हणतो की बाप दाखव आणि श्राद्ध घाल. मी असं काय बोलतो माहिती आहे का, तुम्ही सगळे आम्ही तिथं बसलेलो होतो, काही दिवस बसलेलं असायचो. आणि मला तर खरंच वाटायचं की आपण अधिकारी व्हावं. सरांवर जे सर आहेत, आता टाकले सर वगैरे होते, त्यांच्यावर मी इंटरव्ह्यूला होतो. 2022चे मी इंटरव्ह्यूला होतो. 21मध्ये मी सगळ्या परीक्षा पास झालो. SAच्या एकही पोस्ट माझ्या हातात मिळालेली नाही आहे. सरांसारखंच माझं बंद झालं. 22ला इंटरव्ह्यू होतो, सर मला गायडन्स करायचे, पण आम्ही इंटरव्ह्यूला होतो सगळे. माझी ही पोस्ट जी होती तर मला 15-20 मार्क कमी पडले. इंटरव्ह्यूला जाऊन ते इंटरव्ह्यू कमी पडले वगैरे वगैरे, खूप वाईट वाटलं. 18 तारखेला रिझल्ट लागला. इथे एक विशेष सरांचं नाव आहे, पहा, प्रदीप विशेष सर म्हणून आहे, तिथं नाव पाहतो मी. तर आम्ही दोघं त्या लायब्ररीमध्ये आम्ही असायचो. 18 जानेवारीला लिस्ट लागली. इथे काही त्या लायब्ररी मुलं पण आहेत, लकी सर आहेत, बाकी ते आमचे खाडे सर आहेत, बाकी 2-3 आहेत, स्वराज सर आहेत. या मुलांनी बाकी कोणाची नाव न पाहता माझं नाव शोधत होते. माझं नाव शोधून माझा नंबर खूप लांब, म्हणजे काय असेल ते, आता नंबर 11, 1200, 1100 काय असेल ते. खूप निराश झाले बिचारे, बसले. त्या टायमिंगला विशेष सरांचं सिलेक्शन झालं होतं. आता क्रॉस असं झालं, दोन्ही मित्र, एकाचं सिलेक्शन झालं, एकाचं सिलेक्शन झालं नाही. आता आनंद साजरा कसा करायचा. आणि मला आनंद पण होता की मित्राचं झाले, परंतु मला वाईट एक वाटायचं की आपलं झालं नाही. पण खचण्यापेक्षा असं होतं, खचायला कारण म्हणजे असं की मला ज्यावेळेस, आता सगळ्यांना ती अडचण असेलच, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला खचतो, निराश होतो ना, त्याच आपल्यापेक्षा आपल्या साईडवर कोण आहे, आपल्यावर डिपेंड कोण आहे याची आपल्याला काळजी असायला हवी आणि पाहिजे सर ती. तर मला फक्त माझ्या मुलांचा चेहरा हटवायचा. आता ते प्रश्न असा असायचा की मी फेल होऊ दे, प्रश्न तो नाही आहे, पण घरी जाऊन उत्तर काय द्यायचं. तसा स्ट्रगल माझ्या मॅडमचा होता की आता समजा घरी आलो
आणि लग्न झालेल्या व्यक्तीला एक माहीत आहे 100 व्यक्तींना हँडल करू शकतो, एक लेडी हँडल करू शकत नाही. तो प्रश्न असा आहे की तुम्ही पास का झाला नाही. आता का झाला नाही हा मोठा प्रश्न होता. बाकी ज्यांची लिस्टमध्ये नाव आहेत फटाकडे उडतात आमचे, मग तुमची काय अडचण आहे. आता अडचण काय सांगायची त्या विचारायला मी अडचण मी हेच सांगितलं की मला 15 मार्क्स कमी पडले. 15 सांगा मी थरथर 15 असं वाटायचं मला. 15 मार्क तुम्हाला 15 मार्क पडले नाहीत. आता 15 मार्क तिला काय सांगायचं कॉम्पिटिशन काय आहे किंवा कशात काय झालं ते. तर अशा कंडिशनमधून मी गेलो. परंतु मी एक असे जिद्द ठेवलेले आहे तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो, जोपर्यंत माझं एज संपत नाही तोपर्यंत मी ही लढत राहणार. ही माझी जिद्द आहे, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी की हे जे तलाठीपद मिळले ना पुण्यामध्ये, ही मला असं वाटतं की मी लकी आहे. काय लकी माहिती आहे का की मला जर पुढचा अभ्यास करायचा असेल तर ते पद मला पुढे 100% काहीतरी मिळून देईल, ह्याचा मला कॉन्फिडन्स आहे. ह्याचे कारण तुम्हाला सांगतो मी. जर ह्या पोस्टिंगमध्ये वरच्या मी कुठं असतो तर 100% मला आउट ऑफ पुणे जावं लागलं असतं. हे सगळ्यांना माहितीच आहे. क्लास 2 असो क्लास 1 असो आपल्याला आउट ऑफ जावं लागणार आहे. आणि या पोस्टमुळे मला असं होणार आहे मी इथं इकॉनॉमिकली सेटल होऊन इकॉनॉमिकली स्टेबल होऊन मी पुण्यातल्या पुण्यात राहून पुढचा 100% अभ्यास करण्याची मला खात्री आहे. म्हणून मी लकी आहे असं मला म्हणायचं. आणि इथं जर मी क्लास 2 झाला असतो मला कुठल्या पदाला कमी लेखायचं नाही. तलाठी असो शिक्षक असो किंवा पोलीस DC असो आनंद हा आनंदच आहे. फक्त तुम्ही आनंद कशात मानता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. धीरूभाई अंबानी जर म्हटलं तुला अजून काय पाहिजे तुम्हाला बाबा, ते अजून म्हणेल मी ना भारतामध्ये नंबर 1 आहे, जगात आलं तर खूप भारी होईल. बरोबर आहे की नाही. सगळ्यांना अपेक्षा कोणी संपलेल्या अपेक्षा ठेवायच्या, पण थोड्या गोष्टींना आनंद मानला ना तर आपल्या सभोवताल वातावरण आनंदी होतं. आपणच वगैरे काय झालं बाबा पार भारत पाकिस्तान युद्ध चाललं का माझं संपलं आता माझं वाटोळं झालं की लाईफमध्ये कधीही सुधारणार नाही. हे मला चांगलं समजतं. निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याकडे असेल ना ते 100% आपण निगेटिव्ह होतो म्हणून लक्षात ठेवा. आता बरेचशी मुलं आता मला महत्त्वाचं सांगायचं मी अभ्यास कसा करणार सांगणार नाहीये. काहींच्या अभ्यास पद्धती वेगळ्या आहेत माझ्या वेगळ्या आहे. मी सकाळी माझे जे मित्र कंपनी आहेत त्यांना माहीत आहे सकाळी अजूनही 8:30ला जर मी लॅबमध्ये आलो तर माझी सवय आहे 10 वाजता मी घरी जातो. ह्याच्यामध्ये थोड्या अभ्यासात मी आता हे शोधेल की मला थोडं कुठेतरी कमी पडले असेल सरांनी म्हणल्याप्रमाणे PY किंवा आमकं फलाने जे काय असेल ते. परंतु माझा वेळ थोडासा 22च्या इंटरव्ह्यूमध्ये गेला. मला वाटलं आपलं सिलेक्शन 100% होणार आहे. माणूस कधी कधी बघा कॉन्फिडन्स मी जातो आणि रिझल्ट लागल्यानंतर माझ्याला समजतं अरे काहीतरी कमी पडलं अजून काहीतरी करायला हवं. तर तसं झालं ते. तर अजूनही प्रयत्न करेल आणि अजूनही आपण सगळ्यांनी वरती यायचं आहे. तुम्ही तर इथंच बसलाय ना तर 100% तुम्हाला सांगतो यशस्वी तुम्ही होणारच आहात. मी शेवट का लावतो माहिती आहे का, प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःला जर असाल ना तर वेळ सुद्धा आपली मार्ग बदलते. ही फिक्स आहे लक्षात ठेवा. पण तुम्हाला असं वाटतंय ना तेव्हा काय सरांनी सांगितल्याप्रमाणे मला 2-3 गोष्टी सांगायच्या. 1-5 मिनिट तुमच्या अजून घेऊ का मी. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पॉईंट सांगतो मी की ह्या MPC मध्ये तुमच्या आणि माझ्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक आहे. किती 10 ते काहींचं 12-15 असेल लक्षात ठेवा. पण मिनिमम 10 म्हणून आपण मी मुलांना ऑब्झर्व केलंय. आता कधी कधी कसं शिक्षकामुळे चौकश बुद्धी आणि थोडं चिकटपणा या 2 गोष्टी शिक्षकाच्या असतात बघा. तर तसं मी चिकटपणा याचा अर्थ असा मी चहाला मी कोणाशी कधीच गेलेलो नाही मॅडम. चहाला यासाठी गेलेलो नाही आहे की 2 मुद्दे आहेत. एक तर आपण एकदा चहा लोकांचा पेला की आपल्याला 5 जणांना परत सांगायचं आहे. ही लक्षात ठेवा. ही पहिली गोष्ट. आणि सगळ्यात हा कॉमेडी सोडून द्या पण सगळ्यात गोष्ट महत्त्वाची चहाला जाताना वायफट डिस्कशन आणि तिथे जाणारा एक अर्धा तास पाऊण तास हे रोजचं कॅल्क्युलेशन करा, आठवड्याचं करा, महिन्याचं करा, वर्षाचं करा. ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. यासाठी मी त्या गोष्टी जात नसायचं. तर मी ऑब्झर्व काय केलं पहा. पहिली गोष्ट अशी असेल की सगळ्यात मी 2-3 गोष्ट सांगतो की MPC मध्ये जर मेजर काही गोष्ट असेल तर अभ्यास आणि अभ्यासच पाहिजे. तरच तुम्ही लॉजिक लावू शकता, पोस्ट मिळू शकता. इथे जेवढे बसलेत ना ते यांनी किती सांगू तुम्ही अभ्यास केला नाही मी एवढं करत नव्हतो तेवढं करत नव्हतो. पण सगळ्यांनी इतका अभ्यास केला आहे की तुम्हाला थोडंफार खोटं बोलत असतील पण सगळ्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासाची व्याज इथं बसलेला आहे. तेव्हा पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी माझ्यासाठी टाळ्या होऊ देत असं मला वाटतं. अभ्यास पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे तुमच्या लाईफमध्ये संयम पाहिजे. संयम पाहिजे कारण का माहिती आहे का आपण बऱ्याच वेळा लोकांना कम्पेअर करायला लागतो. मी सुद्धा त्यामध्ये आहे आपण सगळे आहोत. माझा मित्र DC झाला, माझा मित्र DYSP झाला, अमका झाला आणि मी झालो नाही. तर याच्यामध्ये ना आपण नर्वस न होता थोडं संयम विचार करणं आपण कुठं चुकतो तर आपल्याला 100% समजतं की आपण या ठिकाणी. आणि माणसाचं मन आहे ना कधीच खोटं बोलत लक्षात ठेवा की आपण कुठं वेळ वाया घालवला, कुणाबरोबर घालवला, कुणासाठी घालवला. हा जर आपण विचार प्रश्न म्हणायला गेले ना तर 100% आपल्याला समजतं की आपण वेळ वाया घालवला आहे आणि जे काही मुलांनी मिळवलं ते 100% त्यांच्या कष्टाचं ते फळ आहे. त्यामुळे संयम पाळा. संयमाशिवाय काहीच नाही. MPC आपल्याला एक शिकवते. पहिली गोष्ट अभ्यास करा. दुसरी गोष्ट तुम्ही संयम पाळा. संयम म्हणजे काय की आज आला
आणि उद्या डेप्युटी झाला, असं कोण आहे का आपल्यामध्ये? आहे का तुमच्या कोण असं आहे का? एक विद्यार्थी आला, 2021ची गोष्ट आहे, मी एक उदाहरण सांगतो. प्रतीक चव्हाण, तो आज इथं नाहीये. तर मी अभ्यास करत होतो, मला म्हणला सर खूप वाईट गोष्ट झाली हो. आता मला कळलं काय वाईट गोष्ट झाली नक्की. तो म्हटलं खूप वाईट गोष्ट झाली, आता माझं काही खरं नाही. म्हटलं आता मला तर परत माघारी गावाला जावं लागतं, आता काय खरं नाही. म्हटलं काय झाले? एक्झाम पुढे गेली होती बघा, तुम्हाला आठवतं 21 आसपास एक्झाम पुढे गेली प्रिलिमिनरी. मग म्हटलं काय झाले काय नक्की? माझी खूप घरच्यांची माझी अशा अपेक्षा आहे, माझी अपेक्षा मी पासच झालो पाहिजे. मग मी आहे 17 पासून इथं MPC मध्ये. तर मला एक प्रश्न असा पडला होता की हा असा विचारतो याचा अर्थ काहीतरी वेगळं असेल किंवा त्याला खूप वर्ष झाले असतील. म्हणून मी म्हटलं तू कधी सुरुवात केली अभ्यासाला? असं वर बघितलंय तुम्ही? मला ह्याच वर्षी आलोय अभ्यासाला, मी आत्ताच आलोय आणि माझं काहीच खरं नाही. म्हणला की माझं सगळं संपलं, आता एकदम पुढे गेली. मला म्हणून फक्त एकच सांगायचं तुम्हाला, एक मराठीत म्हण आहे, तूप खाली की रूप येत नाही लगेच, बरोबर ना? साधं सिंपल म्हण आहे. आजच आला आणि तुम्ही जर म्हणताला मला हे मिळलं पाहिजे ते मिळलं, अपेक्षा करा, पण तुम्ही काहीतरी द्या ना ते MPSCला. अभ्यास करा, संयम बाळगा, लोकांचं कॉम्पिटिशन बघा, तुमचा अभ्यास बघा, त्यातून सगळं होऊ शकतं गोष्टी. तर अशा गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. दुसरं आहे दृढ निश्चय. काही झालं तरी चालेल, खरंच मी प्रामाणिक बोलतो, काही झालं तरी चालेल, मी माझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोचणार म्हणजे पोचणारच. जर प्रत्येकाच्या मनात हे असेल ना, ते तुमच्या पुढे थोडं ना फुल ना फुलाची पाकलं एक जिवंत उदाहरण आहे. तो दृढ निश्चयाचा म्हणतो ते मी आहे. की माझ्या डोक्यात एक होतं की आपल्याला काही ना काही मिळवायचे, खाली हात जायचं नाही, एक डब्बा इथं लावायचं नाही. बोरकर सर, मला त्यावेळेस जे काय पेमेंट असेल ते सोडून लात मारून इथं आला, जॉब सोडून, आणि परत खाली हात जाऊन त्या कॉलेजला जॉईन झाला. असं आयुष्य म्हणजे आता हे जॉबचं झालं, परंतु तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतेच ते. तर तसं आपल्या डोक्यात आलं नाही पाहिजे, बरोबर? आणखी एक गोष्ट आहे, धाडस द्यायचं नाही. काय होईल ते होईल. आपण सगळे तरुण आहे, आपण मी तरुण म्हणताय, मला सुद्धा तरुण आहे आपण सगळे, आणि आपल्या तितकी ताकद पाहिजे ना. असा ते हात जर दाबला ना, असा त्याचं ते रक्त उडलं पाहिजे, इतकं ताकद आपल्याला पाहिजे, अशी फुल अशी पूर्ण. ह्याचा हात दाबला म्हणजे हेच मरायला लागले, याला काय झालंय आणि ह्याचं नक्की प्रॉब्लेम काय झाला, पार चुकले. बघा तुम्ही, काही पोर आहे ना, लायब्ररीमध्ये मी बघतो, मुलांनी मुली सुद्धा बघा, फक्त झोपा येतात. हे असं इकडून असं करणार, असं करणार, असं करणार, हा करणार, परत झोपणार. ती सिस्टीम बघा तुम्ही. आणि आळस हा माणसाचा शत्रू आहे, ते उदाहरण. उगाच उठवायचं लगा, अरे बाबा तू अभ्यास करतो आहे, अजून अर्धा तास आपल्याकडे आहे, बसलं झोपत. तर ते सिस्टीम नाही बघा तुम्ही, प्रत्येकाला हे करून झोपायचं, खेळायचं, आळस करायचा. आणि दुसरी गोष्ट अजून एक मॅच्युअरचा पण कन्सेप्ट सांगतो मी, मुलींसाठी पण आहे मुलांसाठी पण आहे. मी ऑब्झर्व केलेली गोष्ट सांगतो, मुलांनी मुलीसाठी आणि मुलींनी मुलासाठी प्लीज वेळ वाया घालवू नका. कारण हा वेळ तुमच्या आईवडिलांचा आहे. एक कंटिन्यू गोष्ट लक्षात ठेवा, तिथे ते तळतळतात उन्हामध्ये, तुम्ही मित्रमंडळी तळतळत नाहीयेत. तुम्हाला ते तिथे विचारत नाहीयेत की बाबा XYZ तुला किती 1000 मित्र आहेत रे बाबा नो, ते तुम्हाला विचारणार नाहीत. घरी का तुम्हाला हे विचारणार, ताई किंवा दादा ह्या वर्षी कुठली पोस्ट मिळली रे. आणि आपण त्यावेळेस काय म्हणतो माहिती का, अगं सगळेच नापास झालेत, अगं सगळे नापास, 5% रिझल्ट लागला, 2% लागला, मग आता मी काय करू. म्हणजे आपण सगळं आपल्या स्वतःला काय करतो, एक त्याला काय म्हणतो आपण, सहानुभूती अशी करून घेतो ना. आपल्याला समजतं की अरे आपण कुठं वेळ घालवला, कुठं नाही वेळ घालवला. ते असं करू नका. तर एवढं मला आपल्यासमोर बोलायचं होतं. सरांनी मला बोलण्याची संधी दिली, मॅडमनी दिली, या मॅडमनी दिली संधी, त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा जातात एकच सांगायचं आहे की तुम्हाला यश मिळत असेल तर आता यश कसं मिळत हे सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे, पण एकच गोष्ट त्यामध्ये महत्त्वाची आहे, हार्डवर्क. आणि सतत आपल्या आईवडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्यांच्यासाठीच लढायचं, आईवडिलांसाठी लढायचं. त्यांच्या मगाशी मॅडम मला म्हणल्या, मला खूप भारी वाटलं त्यांचं ऐकून ते, की आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात तुम्हाला पोस्ट मॅटर करत नाही आहे, तुम्ही कुठली पोस्ट मिळवली, तुम्हाला हे मॅटर करतं तुम्ही पास झालात, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात, हे तुमचं महत्त्वाचं मॅटर आहे. खेड्यातल्या लोकांना हे माहीत नाही तुम्ही डिसीज झालाय म्हणून. खेड्यातल्या लोकांना एक माहिती आहे, माझा मुलगा अधिकारी झाला, त्याच्या पायावर उभा राहिला. आणि हे जर पाहायचं असेल, त्यांच्या डोळ्यातले आनंद अश्रू जर पाहिजे असतील, तर प्रामाणिकपणे कष्ट करणं हे आपल्या सगळ्यांचं कार्य आहे. आणि तुम्ही सगळे करत असाल असं मला वाटतं. येस ऑर नो? थँक्यू मॅडम, थांबतो मी. धन्यवाद. अनघा मॅडम थोडक्यात शब्द व्यक्त करते. नमस्ते. खरं तर माझ्या पुढ्यात बसलेले तुम्ही सर्व उद्याचे उपजिल्हाधिकारी, उद्याचे तहसीलदार, उद्याचे BDO, उद्याचे सरकारी कामगार अधिकारी आणि इतर बरेच अधिकारी आणि माझे मित्रमैत्रिणींनो, मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. मगाशी मी फार भावनिक झाले होते, तर मला 1-2 गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत की आयुष्यातली वयाच्या 19 वर्षानंतर, वय वर्ष 19 नंतरची आयुष्यातली 5-6 वर्ष ही फार महत्त्वाची आहे. एकाच वेळेला ही 5-6 वर्ष
मंतरलेली असतात, फुलपाखराचे दिवस असतात आणि त्याच वेळेला ते दिवस हे तुमच्या घडवणुकीचे किंवा तुमच्या करिअरचे असतात. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही तुमच्या इमोशन्सशी आणि तुमच्या इतर प्रायोरिटीशी कशा पद्धतीनं डील करता आणि तुमचं पुढचं आयुष्य या 6 वर्षांवरतीच निर्भय असतं. तर या 6 वर्षांमध्ये तुम्ही करिअर आणि तुमच्या प्रायोरिटीज इतरत्र कुठेही, म्हणजे काय म्हणूया की इतरत्र कुठेही तुमचं लक्ष न जाता तुम्ही फोकस्ड आणि बॅलन्स्ड कसे राहता त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे आयुष्यातली ही जी 6 वर्ष आहेत ती तुमची खूप महत्त्वाची आहे. एकतर तुमचं वय हे तुम्ही तारुण्यात असता, त्यामुळे हे मंतरलेले दिवस आहेतच आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं हेच दिवस ते आहेत करिअर करायचे आहेत आणि याच वर्षांवरती तुमचं पुढचं आयुष्य ठरणार आहे. या 5-6 वर्षामध्ये जर तुम्ही कष्ट केले तर उर्वरित आयुष्य तुमचं आनंदाचं आणि सुखाचं असणार आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला हेच सांगेल की मगाशी खूप जण बोललेत त्याप्रमाणे कमी खर्चात आणि उत्तम करिअर जर कुठलं असेल तर हे स्पर्धा परीक्षेतून मिळणारं अधिकारी पद हेच आहे. आज आपण जगामध्ये बघतोय, समाजामध्ये बघतोय, नोकरीची अस्थिरता बघतोय, बेकारी पाहतो आहोत, लोकांचा संघर्ष पाहतो आहोत. तर या सगळ्यामध्ये अधिकारपद हे करिअर मी स्वतः सांगते तुम्हाला उत्तम करिअर आहे. उद्या आपण आयुष्य जगत असताना लेमॅन म्हणून आपल्याला खूप सारा संघर्ष किंवा खूप परिस्थितींना तोंड द्यावं लागतं. जर तुम्ही अधिकार पदावरती असाल तर हे तुमचं दैनंदिन जीवन जे आहे ना ते सुद्धा सुरळीत होतं. त्यामुळे तुम्ही प्रायोरिटी आणि फोकस हे सेट करा. या काळामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायच्या आहे ते निश्चित लक्षात घ्या. फोकस राहा आणि बॅलन्स राहा. मगाशी जे बॉन्डिंगचं मला म्हणायचं होतं त्याच्यामध्येही तुम्ही बॅलन्स निर्माण करा, म्हणजे ते इतरत्र कुठे जायला नको. दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे की अभ्यास करताना सातत्य खूप महत्त्वाचं आहे. मी आज 10 तास बसलो, 12 तास बसलो, तासांवरती तर मुळात अभ्यास नाहीच आहे. अभ्यास हा तासांवरती नाही आहे. अभ्यास हा क्वालिटी टाईम असला पाहिजे आणि क्वालिटी स्टडी असला पाहिजे आणि तो क्वालिटी टाईम युटिलाइज करताना, क्वालिटी स्टडी करताना तुमचा अभ्यास हा प्रोडक्टिव्ह म्हणजेच कॉन्क्रीट स्टडी व्हायला पाहिजे. तर सातत्य म्हणजे मी 8 दिवस रोज अभ्यास करेल आणि महिनाभर गावाला जाऊन बसेल तर हे महत्त्वाचं नाही. भले तुम्ही थोडा अभ्यास करा पण तो क्वालिटेटिव्ह करा आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. हे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला हेही सांगायचं आहे मला की डेप्युटी कलेक्टर झालेले ते सर म्हटले होते की त्यांना STIची पोस्ट मिळाली पण काही मार्कांनी ती गेली. आयुष्यात त्यांना देवाने आपल्यासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवलेलं असतं. त्यांच्या नशिबामध्ये STIपेक्षा काहीतरी चांगलं होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला यश हुलकावणी देतं, तुम्ही अयशस्वी होता, तेव्हा निश्चित खचून जाऊ नका. कारण हे लक्षात घ्या तुमच्यासाठी पुढे निश्चित कुठली दुसरी सुवर्ण संधी आहे. अजून एक मला बोलायचं आहे हे सर म्हटल्याप्रमाणे की काहींना यश घेण्यासाठी खूप कालावधी जातो, काहींना यश लवकर मिळतं. तर या सगळ्या ज्या बाबी आहेत ना या मी तरी इतक्या महत्त्वाच्या मानत नाही. ॲट द एंड ऑफ द डे काय महत्त्वाचं आहे तुमचं यशस्वी होणं. तुमचं न खचता तुमचं यशस्वी होणं. तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी तुम्ही निघालेला आहात, तुम्हाला बस मिळणं, त्या बसमध्ये तुम्ही उभे राहून जा भले पण तुम्ही तुमची डेस्टिनी गाठणं हे महत्त्वाचं. तुम्हाला पहिलं सीट मिळतं आहे की शेवटचं सीट मिळतं आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्ही यशस्वी होणं महत्त्वाचं. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो खचून जाऊ नका. खूप अभ्यास करा, खूप मेहनत करा आणि खरोखर तुम्ही आता खूप चांगल्या फेजमध्ये आहात. आयुष्य खूप सुंदर आहे. AC खाली बसून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आईवडिलांनी खूप अपेक्षेनं तुम्हाला पाठवलेलं आहे आणि हे 6 वर्ष जर तुम्ही आयुष्यातले 5-6 वर्ष म्हणजे मी असं संबोधते की 19-20 वर्षाचा क्राऊड माझ्यासमोर बसलाय असं संबोधून मी बोलते की हे 5-6 वर्ष आयुष्यातले खूप महत्त्वाचे आहेत. खूप मेहनत करा, खूप कष्ट करा, त्यावरती तुमचं उर्वरित सगळं आयुष्य अवलंबून आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर समारोप सर आणि सर थोडक्यात करतील असे. 2022ला गुलाल उधळलेले विद्यार्थी अधिकारी झालेत आणि भविष्य काळात गुलाल उधळणारे तुम्ही विद्यार्थी
तुम्हा सर्वांचं केसागर बृहत परिवारातर्फे स्वागत आणि धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमाला आला, शोभा वाढवली. एकदम अचानक हा प्रोग्राम ठरवलेला होता आणि तुम्ही सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्याबाबत सर्वांचे धन्यवाद.